आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी ढाके, कवी अशोक नायगावकर, कवी अशोक बागवे, वर्णमुद्रा प्रकाशनचे मनोज पाठक आणि आजचे उत्सवमूर्ती विश्वास अर्थात राजा कणेकर. आजच्या या कार्यक्रमाचा योग हा खूप वेगळा योग आहे. याचं कारण जे लोक विश्वासला ओळखतात त्या सगळ्यांना माहीत असेल. अनेक वर्ष कवितेच्या सावलीत नाही पण कवितेच्या आसपास असणारा विश्वास हा कधी कविता लिहिल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आणि त्याच्या सगळ्या मिश्किल स्वभावामुळे अनेकदा आम्हा कवी लोकांची थोडीशी चेष्टा करणारा विश्वास हा कवितेच्या नादी लागेल असं आम्हाला अजिबातच माहीत नव्हतं. आणि हे त्यांनी सगळं गुपचूप केलेलं आहे. म्हणजे याच्यात पण एक गनिमी काव्य आहे. तर त्या गनिमी काव्याचं उद्घाटन आज होतं आहे, प्रकाशन होतं आहे. आणि मला खूप आनंद होतो आहे की ठाण्यातल्या कला सरगम या संस्थेचे अनेक लोक, राजाचे ओळखीचे अनेक लोक आणि अनेक मान्यवर आज या समारंभात उपस्थित आहे. असं कुठल्या तरी कवीनं लिहिलेलं आहे, म्हणजे मीच लिहिलेलं आहे, की मनाबाहेर दरवळते मनाच्या आत ते फुलते. मनाबाहेर दरवळते मनाच्या आत ते फुलते. जगाला छान जे दिसते कवीला आत ते सुचते. कवीला आत ते सुचते. जसे निस्तब्ध रात्रीला जुईचे स्वप्न उलगडते तशी या मिट्ट अंधारी उन्हाची आठवण हलते. जसे वेड्या ढगामधूनही जगावर प्रेम पाझरते तसे हळव्या झऱ्यामधूनही भुईची काळजी कळते. जसे वळणातूनही कोणी तुम्हाला रोखूनही बघते तसे डोहामध्ये हलते नभाला झाड सापडते. नसेच्या मातल्या गावी कडत चंद्रास सावरते तसे आदिम ओठांना कुणी छाती खुली करते. उराशी कवळुनी कमळे तळे अस्वस्थ वावरते तसे मौनातूनही कोणी क्षणांना नेमके टिपके. आणि जसे भरल्या नदीमधूनही तुक्याचे सांगणे तरते तशी हळव्याच नशिबाला नवी कविताच सापडते. तशी हळव्याच नशिबाला कधी कविताच सापडते. खरं तर हे सगळं लिहिलं बिलं आणि हे असं म्हणतो पण सगळीकडे मी, पण ते विश्वासचा संबंध आला की हे मला फारच बाबडं बिबडं वाटायला लागतं. कारण तो इतक्या करडेपणाने कवितेकडे बघत असतो. म्हणजे आमचा त्याचा संबंध असा आहे की कवितेचा कार्यक्रम झाला की तो आम्हाला कुठल्या तरी पानाच्या ठेल्यावर घेऊन जातो आणि विचारतो आम्हाला सगळ्यांना, कोणतं पान हवं आहे तुम्हाला, सांगा कविता पानोपानी. तर तो कवितेकडे त्याचा बघण्याचा हा जो एक काय दृष्टिकोन आहे मिश्किल, त्याच्यामुळे आम्हाला कधीच मला असं वाटलं नाही स्वतःला की तो कविता करेल किंवा कवितेच्या वाट्याला जाईल. किंबहुना सगळ्या लोकांना सपोर्ट करणं कवींना एवढंच त्याचं काहीतरी जीवित काम असल्यासारखं तो कवींच्या अवतीभोवती असतो. मग तो नलेश पाटीलबरोबर असायचा, अशोक बागवेबरोबर असतो, नायगावकरांच्या सगळ्या कवितांवर टिप्पणी करत असतो आणि माझ्या उशिरा येण्यावर टिप्पणी करत असतो. तर हे सगळं शेवटपर्यंत चालू असतं आणि ते आम्हाला खूप ऑब्व्हियस वाटतं. पण जेव्हा त्याचा कविता संग्रह आला तेव्हा लक्षात आलं की यांनी हे आमच्याबरोबर राहून राहून बरंच काहीचं संचित असं गोळा केलेलं आहे. आणि हे संचित इतकं अंगावर येणार आहे की आम्ही त्याला समजत होतो त्यापेक्षा एक वेगळाच राजा आम्हाला कवितेतून सापडलेला आहे. दोन गोष्टी आहेत. त्याचं नाव विश्वास असलं तरी त्याला आम्ही राजा म्हणतो. तेही त्यांनी कवितेत लिहिलेलंच आहे की त्यांचा इतका विश्वास नव्हता की त्यांनी नावच विश्वास ठेवलं म्हणून आणि ते त्याला राजा म्हणायला लागले. पण मला सारखं असं वाटतं की ही त्याची जी दोन रूपं आहेत त्या दोन रूपांमध्ये सगळा चकवा आहे. जो चकवा आज या निमित्तानं पुस्तकाच्या निमित्तानं मोकळा होतो किंवा आपल्याला कळतं आहे की एकीकडे सगळ्यांचा सांभाळ करणारा राजा किंवा कला सरगमसारख्या नाटकाच्या वेळी सगळं बॅकस्टेज आणि पाठीचं मागचं सगळं बघणारा राजा आणि प्रत्यक्ष नाटक चालू असताना कुठेतरी अचानक गायब होणारा राजा. हे त्याची जी दोन रूपं आहेत
ती 2 रूपं आज या निमित्तानं खूप छानपणे आपल्या समोर आलेली आहेत. तर मला नेहमी राजाचा विचार करताना म्हणजे ह्या कविता वाचताना विशेषतः मला सतत असं वाटत आलेलं आहे की जी 2 रूपं आहेत ती 2 रूपं म्हणजे विक्रम आणि वेताळ ही गोष्ट जर का आपल्याला आठवत असेल तर विक्रमाला प्रश्न विचारणारा वेताळ आणि त्याला भाबडेपणाने उत्तर देणारा विक्रम आणि पुन्हा त्याची सगळी शकलं होऊन डोक्याची पडतात असा तो भाबडा राजा तो सगळ्या या गोष्टीमध्ये याच्या कवितेमध्ये तुम्हाला दिसतो. थोडंसं कठीण वाटेल तुम्हाला पण हे अत्यंत सोपं आहे कारण ही दोन्ही रूपं विश्वासची आहेत आणि यातली कुठली रूपं कधी तो स्वीकारतो किंवा कधी तो घेतो हे आपल्याला कळत नाही. ही त्यातली मोठी मेघ आहे. त्याच्यामुळं आज या निमित्तानं हे पुस्तक प्रकाशित होतं याचा एक आम्हा सगळ्या मित्रांना खूप आनंद आहे. अनेक वर्ष म्हणजे विश्वासचं मराठी कवितेच्या बाबतीत जी काही योगदान किंवा कंट्रीब्युशन आपण म्हणतो त्यातले खूप मोठे कंट्रीब्युशन म्हणजे नलेश पाटील नावाचा कवी त्याने आम्हाला दिला आणि त्याच्यामुळं नलेश पाटील हा असा विलक्षण लोकोत्तर कवी आहे तो मराठी कवितेला मिळाला किंवा माहीत झालं. दुसरंही त्याला योगदान कदाचित आपल्याला माहीत असेल की नायगावकर अनेक वेळा त्यांच्या घरी आम्ही कार्यक्रम करायचो तेव्हा नायगावकरांना GTVवर घेऊन जाणारा विश्वास आणि मग नायगावकर सगळ्या जगाला माहीत झाले हेही आपल्याला माहीत आहे. अशोक बागवे आणि विश्वास यांचं एक वेगळं नातं आहे आणि ते नातं असं आहे की कधीकधी मला असं वाटतं या कविता संग्रह वाचल्यावर की अनेक जे धडे जे आहेत कवितेचे ते कदाचित राजाने त्याच्याकडून घेतले असावेत पण राजाच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण जे जे काही शिकलो एक खूप छान अशी ओळ म्हटली जाते की टू अनलर्न म्हणजे आपण शिकायचं अगोदर आणि ते शिकलेलं दाखवायचं नाही नंतर असं एक टू अनलर्न असं एक ॲक्टिंगमध्ये बोललं जातं की तुम्ही ॲक्टिंग करताना तुम्ही काही शिकलात ते दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने अत्यंत सहज पद्धतीनं ॲक्टिंग करायची. असा एक प्रघात नाटकाच्या बाबतीत बोलला जातो. तुम्ही जेव्हा आता राजाचं पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अत्यंत सहजपणे त्याने अनेक ओळी लिहिलेल्या आहेत कविता लिहिलेल्या आहेत. तर त्याविषयी मी नंतर बोलेनच आपल्या सगळ्या कार्यक्रमाच्या पुढच्या प्रवासामध्ये. आता मी विनंती करतो ज्या वर्ण मुद्रातर्फे हे पुस्तक आलेलं आहे तो माझा खूप जुना मित्र मनोज पाठक करता आमच्या नेहमीच्या बोलण्यामधला मन्या आणि खूप प्रेमाचा परत एकदा माणूस म्हणजे पुन्हा एकदा कवींच्या अवतीभोवती अटणारा असा माणूस. एका कवीने त्याला विचारलं की माझं पुस्तक तू काढशील का म्हणून तेव्हा मन्या म्हणाला की तू माझा मित्र झालास तर तुझं मी मित्र पुस्तक काढतो वगैरे तू काही मित्र नाहीस माझा त्याच्यामुळे मी विचार करेन तुझं पुस्तक काढायचं की नाही ते. आणि मग काय करावं लागेल मला तुझं मित्र बनण्यासाठी तर तो म्हटला चांगली कविता लिही मग तो मित्र होशील माझा. तर अशा पद्धतीचं एक वेगळंच मराठी कवितेच्या सगळ्या प्रवासात दाखल झालेलं वर्णमुद्रा नावाचं प्रकाशन त्याचा म्होरक्या. आता हा परत एकदा विदर्भाचा असल्यामुळे विदर्भातल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यातलं एक मग ते आक्रमकपणा खूप आहे त्याच्या सगळ्या स्वभावामध्ये आणि दुसरं म्हणजे अत्यंत नेटकं काम. तुम्ही वर्णमुद्राची सगळी पुस्तकं बघितलीत की तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर पुस्तक तो काढतो. आतासुद्धा राजाचं हे पुस्तक हे अत्यंत सुंदर अशा पुस्तकाचा नमुना म्हणून आपल्यासमोर येतं आहे. मी मनोजला विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक भाषण करावं. मला प्रास्ताविक करायचं आहे हे आत्ता कळलं. थोडी केली असती तयारी मी पण हरकत नाही. अरुण जे म्हणाला मित्र आणि ती खरं तर फेसबुकला पोस्टच होती खरी गमतीची म्हणा किंवा खरी म्हणा. तर वर्णमुद्राचे तुम्ही मित्र असाल तर तुमचं पुस्तक निघेल आणि नसाल तर मग मित्र व्हा असं ते एक फेसबुक पोस्ट काही जणांना त्याचा राग आला होता. परंतु क्रायटेरिया हा आहे की एखादं पुस्तक मी करतो त्यावेळी मला ते करताना आनंद वाटेल का ते करताना मजा येईल का हा एक साधा सरळ क्रायटेरिया आहे. विश्वास कणेकर सर हे जेव्हा कणेकर सर होते माझ्यासाठी
तोपर्यंत कधी हे आला नव्हता विषय समोर. पण काही आमच्या भेटीनंतर तो विश्वास झाला माझ्यासाठी. मी मनोज होतोच त्याच्यासाठी. आणि मग हा प्रवास सुरू झाला पुस्तक काढायचं वगैरे. तर याच्या मागचा हे एवढाच आहे. बरेचदा वर्णमुद्राच्या पुस्तकाच्या याच्यामध्ये काही मित्र म्हणतात की हे अमुकचं तू कसं काढलं, टमुकचं ते कसं काढलं. उदाहरणार्थ आता अरुणनी सांगितलं आहे की अरुण आणि मी किती 30 वर्ष झाले असतील आम्ही मित्र आहोत. आणि अगदी संकेत हा एवढा होता तेव्हा त्याला पाहिलेलं, आणि एकदम ताडमाड उंच झालेला संकेत एका ठिकाणी भेटला मुंबईच्या आमच्या प्रेस क्लबला. आणि मला म्हणाला, मनोज काका माझं पुस्तक काढतो का. मी कसं नाही म्हणू शकणार होतो त्याला. म्हणजे क्रायटेरिया तोच होता की अरुणचा मुलगा आहे, बाकी ते मग नंतर पाहत बसू. आणि ती कविता कशी आहे, काय आहे, अमुक आहे, हे काम प्रकाशक म्हणून माझं नाही आहे, हे नंतर इतरांनी करायचं असते. त्याच्यामुळे संकेत आणि रोशेल पोतकर हे रजा फाउंडेशननी त्याला अनुदान दिलं होतं. ते पुस्तक मी काढलं. कणेकरांच्या बाबतीतही हे आता बाकी लोक बोलणारच आहेत. यातला अगदी त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे किंवा आता मित्र झालेला असल्यामुळे विश्वास त्याच्या ऑफिसमध्ये मला असं म्हणाला की तू मंगेश, दिनकर मनवर अशा ह्या सगळ्यांचं कविता वाचून वाचून मलाही वाटलं की आपणही काही लिहून पाहावं, आणि माझी तशी सुरुवात झाली. तर तुला जर पटत असेल तर तू ह्या कविता ने आणि वाचून बघ, आणि तुला काढावं वाटलं तर मग मला आनंद होईल. आणि अक्षरशः म्हणजे मलाच तेव्हा संकोच वाटत होता. तो असा झुकलेला होता ते बोलताना सगळं. तर मी म्हणालो ठीक आहे तू पाठव, काय एडिटर म्हणून त्याचं काय करता येईल थोडंफार. मी मंगेश आम्ही मिळून दिनकर मनवर असं ते आपण ठरवू काय करायचं. आणि जेव्हा मग ह्या कविता वाचल्या, आता त्यातला त्या संबंधी काय बोलायचं, तर यातला ब्लर्ब जो मी आता वाचून दाखवतो, यानंतर कुठल्या आणखी काही वेगळं सांगण्याची या कवितेबद्दल गरजच नाही आहे. म्हणजे तिची समीक्षा वगैरे काय नंतरचा काही भागच उरत नाही. इतकं सुंदर डहाके सरांनी या कवितेविषयी लिहिलेलं आहे. आणि आता ही इथे एक कविता आहे, मी मगाशी वाचली. ही हेच फिलिंग दिलीप चित्रेंच्या एका कवितेत आहे. फक्त फरक इथे हा आहे की त्या कांद्याचे पापुद्रे सोलत सोलत केंद्रकापर्यंत गेल्यावर मी थरारलो, ही चित्रेंची ओळ आहे. पण इथे विश्वास म्हणतो की मी सोलत सोलत गेलो आणि शेवटी फोलपट किंवा ते सालच मी आहे हे मला ती प्रतीती झाली. ही ऑनेस्टी आहे विश्वासच्या कवितेतली. आणि इथे मला त्या कविता वाचताना हा एक महत्त्वाचा गुण विश्वासचा जाणवला की ही कविता आता त्याच्या समीक्षकांच्या किंवा त्या भाषेमध्ये पुढे त्याच्यावर काय बोलल्या जाईल ते बोलल्या जाईल, परंतु याच्यातला महत्त्वाचा गुण हा पारदर्शकता. ही एक प्रकारच्या कन्फेशनची कविता आहे. आयुष्यामध्ये आपल्या या वाटचालीमध्ये झालेल्या चुका, तथाकथित पाप, इतरांनी केलेले आरोप प्रत्यारोप आणि त्यासंबंधी त्यावेळी त्याला द्यावं वाटलेलं कबुली जबाब किंवा जे काय असेल स्पष्टीकरण, अशासारखी ही कविता आहे. आणि हे सगळं काम सुरू असताना, हे काम करताना खूप मजा आली. सुदैवाने चंद्रमोहन कुलकर्णींनी सुद्धा, आणि सगळे मित्रच, मी काय विश्वास चंद्रमोहन, हे सगळ्यांनी मित्र म्हणून ह्याचं काम केलं या संग्रहाचं. डहाके सरांशी मैत्रीचेच एक प्रकारचे विश्वासचे संबंध म्हणता येतील. आणि सरांनी सुद्धा अतिशय सुंदर ब्लर्ब लिहिला, तो मी वाचतो आणि मग मी संपवतो माझं बोलणं. हा ब्लर्ब असा आहे: विश्वास कणेकर यांच्या या कविता साध्या भाषेत व्यक्त होतात. साध्या म्हणजे अलंकरणाचा वा प्रतिमा प्रतीकांचा सोस नसलेल्या या कविता थेट विधानं करतात. बोलायचं असतं, लिहायचं असतं, पण बोलता येत नाही, लिहिता येत नाही. हा एका अवरुद्ध स्थितीचा अनुभव असतो. ही अवरुद्धता वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही कारणांनी येते. आपलं बोललेलं कुणाला कळणार नाही, आपलं लिहिलेलं कुणाला समजणार नाही. त्यामुळे
प्रकटपणे काही बोलायचं नाही, लिहायचं नाही, अशा एका बंद अवस्थेत मनुष्य येतो. माझ्या आतून खूप जण बोलत आहेत, बोलत नाही तो फक्त मीच, परंतु आत बोलणं लिहिणं सुरूच असतं. या कविता त्या आतल्या बोलण्या लिहिण्याच्या आहेत. पुढे आणखी आहे, ते तुम्ही प्रत्यक्ष वाचा आणि नंतर खरंच मी म्हणतो हे तुम्हालाही पटेल की हे एवढा एक ब्लर्ब हे सगळं काही सांगून जाणार आहे या कवितेविषयी. मी पुन्हा सांगतो की हे पुस्तक करताना मला खूप आनंद झालेला आहे. आज मी काय यांनी सांगितलं विदर्भातलं वगैरे, एका छोट्या गावात राहून आम्ही गेली 25-30 वर्षापासून कविता हा एक ध्यास म्हणून आम्ही घेतलेला आहे आणि हे सगळं करत होतो. एका नोकरीमध्ये मी होतो आणि काही वर्ष आधी रिटायरमेंट घेतली. त्यावेळी माझ्या मनात विचार आला होता की उरलेल्या याच्यामध्ये काय करायचं, तर पुस्तकांशी संबंधित असं काहीही काम आपण करू शकू. आणि योगायोगाने आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून हे वर्णमुद्रा प्रकाशनाची सुरुवात केली. हे 71वं पुस्तक आहे विश्वासचं आणि लवकरच म्हणजे एवढे मित्र वाढत चाललेले आहेत की 100वं पुस्तकही लवकरच होईल आणि विश्वासने मनावर घेतलं तर इथेच तो कार्यक्रम करू आपण. मी त्याला खूप शुभेच्छा देतो विश्वासला. आणि मी वर्णमुद्राचंही हे भाग्य समजतो की आम्ही प्रकाशन समारंभ केले आहेत, काही ठिकाणी केले, नागपूरला केला, शेगावला केला, परंतु एवढा सुंदर हे सगळं कॅलिग्राफी वगैरे आल्यावर मला विश्वास म्हणाला हे सगळं मी केलेलं आहे. तर हे सगळा एक ॲम्बियन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी वर्णमुद्राच्या भाग्यात आल्या म्हणूनही मी त्याचे आभार मानतो मित्र म्हणून. आणि त्यांनी ह्या एवढ्या कविता लिहिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे हे लिहून तो थांबलेला नाही, तो आणखी कविता लिहितोच आहे. त्यामुळे त्याचा दुसरा तिसरा संग्रहसुद्धा मीच काढणार आहे आणि तो माझ्याशिवाय देणारच नाही आहे कोणाला. त्यामुळे त्याला त्या वाटचालीसाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाही ठीक आहे, प्रकाशक म्हणून आठवण करून दिली विश्वासनी. पुस्तक काढायच्या आधीच मी त्याला सांगितलं होतं. आमच्या काही मित्रांची, गणेश इथे बसलेला आहे, त्याचं जेव्हा सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे हे पुस्तक काढलं आणि आपापलं हे असते धारणा असतात, तर गणेशच्या मनात असं आलं की कुणी पैसे देऊन का वाचावं माझं पुस्तक, माझ्याकडे आहे पुरेसा पैसा आणि याच्यासाठी मी खर्चही करू शकतो आहे. तर मित्रांना ज्यांना खरंच वाटेल की मला गणेशची कविता वाचायची आहे त्यांनी मनोजला किंवा मला कळवावं, मी त्यांना पुस्तक आम्ही विनामूल्य पाठवू असं एक त्यांनी जाहीर केलं होतं. मग काही मित्रांना त्याचा राग आला की ह्या चुकीचा पायंडा पाडता आहात. तर मुळामध्ये वर्णमुद्रा ही व्यावसायिक संस्था नाही आहे, कुठल्या फायद्यात नफ्या तोट्याचा विचार याच्यात नाहीच आहे. हा एक आनंदाचा भाग आहे आणि आनंद म्हणून आम्ही हे सगळं करत असतो. तर हे पुस्तकसुद्धा 100% सवलतीत देता आलं असतं आज, पण तरीसुद्धा त्याची पूर्वपरवानगी मी घेतली नव्हती विश्वासची, पण ती 100 जाहीर करता मी 50% सवलत जाहीर करतो आज. हे 300चं 150ला तुम्हाला मिळू शकेल हे पुस्तक. एकदम हाडाचा प्रकाशक असल्यासारखं त्यांनी किंमत बिंमत सांगितलेली आहे. पण इतकं कवितेवर व्यवस्थित बोलणारा आणि कवितेची अशी थोडीशी समीक्षासुद्धा करणारा असा प्रकाशक असणं ही मराठी कवितेमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. अनेक प्रकाशक पुस्तकं छापतात पण त्यांचा त्या कवीशी किंवा त्या कवितेशी काही संबंध नसतो. किंबहुना त्या कवितेमध्ये घुसणं हे जरा त्रासाचं आहे असं प्रकाशकाला वाटत असल्यामुळे ते फार खोलात शिरत नाहीत. पुस्तक छापा, आपण बघू नंतर, अशा पद्धतीचा एक ॲप्रोच असतो त्याच्यामुळे. आणि अवरुद्ध असा शब्द वापरला आमच्या सरांनी. अवरुद्ध अवस्था, बोलता येत नाही, सांगता येत नाही, लिहिता येत नाही, अशी एक अवरुद्ध अवस्था. पण ती अवस्था खरं तर राजानेच ओढवून घेतलेली आहे. आणि बोलायचं नाही, कोणाशी सांगायचं नाही, हे सगळं अनेक वर्ष तो करत आला. किती वेळा आम्ही त्याला भेटलो असणार, किती वेळा आमच्या मैफिली झाल्या असणार, किती वेळा सुषमाच्या घरी जेवणं झाली असणार, पण हे कधी त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. गुपित असं ठेवलं त्यांनी. ते गुपित आज अशा पद्धतीनं बाहेर पडतं. खूप त्याला खरं तर बोलायचं असतं, पण आता सध्या त्याचा आवाज बरा नाही आणि आता ते पण
त्याचा गनिमी कावा आहे की काय असं वाटावं असा एकूण प्रकार आहे. पण त्याच्या मनात काय या क्षणी आहे ते त्यांनी लिहून काढलेलं आहे आणि ते आपल्यासमोर अक्षय शिंपी हा कलाकार सादर करणार आहे. मी अक्षयला विनंती करतो की त्यांनी विश्वाचं मनोगत सादर करावं. नमस्कार, मी अक्षय शिंपी. मी आत्ता तुमच्यासमोर विश्वास कणेकरांनी जे मनोगत लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो. सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन की पहिलं पुस्तक प्रकाशित होतं आहे. मी का लिहितो, कशासाठी लिहितो, काय काय लिहितो? माझं साधं उत्तर गप्पा मारायच्या असतात म्हणून. पण काही आत आत प्रश्न घेऊन बोलावं, डायलॉग करावा, तर काही समजून घ्यावं, काही समजावं, तर आता त्याचेही प्रश्नच पडतात. भोवतालचं जग कितीही बधीर असलं तरी आपण मात्र जगाला समजवून घ्यायला अधीर असावं, हा विचार मेंदूत चमकला. आपण आपलं जग आपणच वसवावं या लिहिण्याच्या धडपडीला आपसुकच लागलो. मी कोण, मी काय काय, हे प्रश्न जेव्हा जेव्हा पडले तेव्हाच माझ्या आयडेंटिटी क्रायसिसला सुरुवात झाली. तत्पूर्वीचं जगणं मजेत होतं. स्वतःच्या प्रेमात पडणं, लोकांना प्रेमात पाडणं, आपण पडणं हे अविरत चालू होतं, अजूनही आहे. पण अंग खरचटून घेतलं. आता मागे स्वतःबद्दल वेगळं वाटायला लागलं. आपण कोणीच नाही असं खूपदा वाटतं. आता तर असं वाटण्याचं प्रमाण वाढलं. मला त्रास सुरू झाला. असण्या नसण्याच्या रेटारेटीत जीव हातघाईला आला. मुक्त व्हावंसं वाटलं. असतो तेव्हा नसतो आणि नसतो तेव्हा असावंसं वाटणं, या विचित्र कात्रीतली अवस्था व्हायला लागली. भोवताली जे काही चाललेलं आहे त्या बाबतीत, किंबहुना माझ्या बाबतीतही मी समाधानी नव्हतोच. फार काही कळण्याची अवस्था नव्हती, पण डोळे भानावर होते, पाहत होते. पाहण्यासाठी मेंदूतला CCTV आणि मायक्रो प्रोसेसर सुरू होता. त्याचं रेकॉर्डिंग एकीकडे सुरू होतं, ते निरीक्षण दृश्यांचं आणि अनुभवांचं. त्यामुळे मनात एक प्रकारे असमाधान साचत 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 गेलं. मळमळ सुरू झाली. सततची अस्वस्थता आणि कधीही आनंदी न वाटणं. स्वभाव, माणसं, समाज, नातेसंबंध, सृष्टी, आकाश, माती याबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं. यात माणसाची दुःख, आनंद, सुंदरता, वेदना, अन्याय, अत्याचार, त्याग, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा, वेडेपणा यांच्याही बरोबरीनं सगळं मिसळायला लागलं. मनातली मळमळ वाढत वाढत अचानक कळ आली आणि रोज काही बाई लिहायला लागलो. रोजचं जगणं जगत असताना असे प्रत्यय येत राहिले. मनात साठलेल्या तरंगांचं आकलन आतल्या आतच गुपचूप होतं. कधी बाहेर यायचं तेही अर्धवटच. पण या सगळ्या जाणीवा मांडण्यात हे मागे कुठेतरी जाणवायचं, त्याशिवाय निचरा व्हायचा नाही. मी लिहायला लागलो कारण मला बोलायचं होतं. पण बोलताही येत नाही आणि लिहिताही येत नाही. अशा विचित्र अवस्थेत मनात साठणाऱ्या कचऱ्याचं डम्पिंग यार्ड झालं. काहीच नको लिहायला. अशा बंद अवस्थेत अजूनही जाणीवांचे क्रॉनिक आजार सुरू झाले. अरे माझ्या हातून खूप जण बोलतायत, बोलत नाही तो फक्त मीच. मी 100 मी झालोय. आता काही खरं नाही. जगण्याचे कुठलेच दरवाजे जाणून बुजून बंद केले नव्हते, पण कुठल्या तरी अतर्क्य भावविश्वात फसत गेलो. त्याचं डिसेक्शन जमेनासं झालं. पुन्हा 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 प्रश्न पडायला लागले. साहजिकच उत्तरं शोधायला सुरुवात झाली. पण गंमत अशी की उत्तरं कधीही पूर्ण मिळालीच नाहीत. उत्तरं शोधत असताना सत्य सापडतंय का असाही भास झाला. हो, भासच. कारण सत्य पूर्णत्वाला न जाता सत्याच्या अस्तित्वालाच चॅलेंज व्हायला सुरुवात झाली. पुन्हा प्रश्न. जगणं आणि जगण्यातून आलेले अनुभव करप्ट वाटायला लागतात. शेवटी आयुष्य नीट समजत नाही. जसं जन्म आणि मृत्यू कधीही कळत नाही तसेच, आणि आपण तसेच जगत असतो. मनात येणारे विचार आणि आपण सगळं इतकं विस्कळीत होतं, कोणतंही लॉजिक इथे पुरं पडत नाही. उगाचच वाटत राहतं मी मला सापडलोय, मी मला सापडतोय, स्वतःला फार ओळखतोय. कोणतीही गोष्ट लिनियर नाही, एकास एक असं प्रमाणही नाही.
आपल्या जगण्याचा, कृतीचा, विचारांचा दुसऱ्या विचारांशी संबंध असतोच असं नाही, पण नानाविध थॉट्स मनात येत राहतात, एकानंतर एक आणि भलतेच. जेव्हा लिहिलं जातं तेव्हा स्वतःचीच साक्ष काढत असतो. माहिती असतं की हा संवाद आपल्याशी आहे. स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून बोलायचं असतं. जमेल तेवढं मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न असतो, पण स्वतःशीच काय खोटं बोलणार. चांगलं वाईट सगळंच कॅरी करायचं आहे. एकटेपणा, तुटलेपण, निराशा, भीती, अस्थिरता, हिंसा, एका साखळीतली ही सगळी मंडळी. पण तसंच जिव्हाळा, प्रेम, ओलावा, माणूसपण यांचीही अशीच एक समांतर साखळी असतेच. ह्या सगळ्या जगण्याच्या चरख्यात आपण अडकत जातो. विचारांच्या गतीनुसार गिअर्स पडत राहतात. हळूहळू स्वतःशी होणारा संवाद संपत जाईल या जाणीवेनं आपसूक कागदावर काही उतरवत गेलो. माणूस म्हणून शिल्लक राहण्यासाठी कविता हा मोठा आधार मिळाला. माझ्या आणि तुमच्या श्वासांबरोबरचा हा प्रवास तूर्तास एवढंच सांगतो. अक्षयचे मनापासून आभार. खरं तर नाटकातली मंडळी जेव्हा कविता वाचायला येतात तेव्हा थोडंसं टेन्शनमध्ये असतो मी, कारण ते त्याच्यात खूप छान रंग वगैरे भरतात असं. आणि कधीकधी ते कवीला नको असतात की इतकं उत्कट होऊ नकोस बाबा असं त्यांना सांगायचं असतं. मगाशी जेव्हा मनोज बोलत होता तेव्हा मला आठवलं ही कविता नावाची गोष्ट आम्ही कशी झपाटून करत होतो त्या काळात. तर एक खूप सुंदर वाक्य आहे हिंदी कवीचं की एक बार कवी बनने के बाद और कुछ नहीं बना जाता, असं ते वाक्य आहे की दुसरं काही सुचतच नाही असं होतं. ह्याचं आपण निवेदन ऐकलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं सगळं करताना म्हणजे नाटक करत होता, कन्स्ट्रक्शन करत होता आणि बाकीचं सगळं काय काय करत होता, ते करता करता कविता नावाची पण गोष्ट करत होता, कारण त्याला दुसरा पर्यायच नव्हता असं मला आता वाटायला लागलं की असं व्यक्त होणं हे त्याच्या आयुष्याचं अध्ययन अपरिहार्य असं भाग झालं. आता कसल्या कारणामुळे ते सगळं त्यांनी कवितेमध्ये लिहिलेलं आहे, पण या सगळ्या गोष्टी संचितासारख्या आपल्या पुस्तकामध्ये मांडणारा माझा मित्र विश्वास कणेकर याच्या गनिमी काव्याचे नमुने या पुस्तकाचं प्रकाशन आता होत आहे. मी आदरणीय वसंत आबाजी ढाके, आदरणीय अशोक नायगावकर, आदरणीय अशोक बागवे सर आणि मनोज सगळ्यांना विनंती करतो. मला एक उगाचच एक प्रघात म्हणून असं वाटतं की या क्षणासाठी आपण पण सर्वांनी थिएटरमध्ये उभं राहावं आणि हा क्षण आहे तो साजरा करावा. खूप छान वाटलं. आज विश्वासचं हे पुस्तक येताना आपण सगळेजण त्याच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या प्रसंगामध्ये होतो, एकत्र होतो, खूप जवळ होतो, घट्ट होतो आणि हे सगळं अशा पद्धतीनं आपल्याला वाटत होतं. मला माझ्यासकट अनेकांना वाटत असेल की या क्षणी आपण स्टेजवर असायला पाहिजे, पण ते शक्य नसल्यामुळे मी आपल्याला विनंती करते की आपणसुद्धा स्टेजवर असल्यासारखंच उभं राहा आणि आपण हा खूप सुंदर क्षण त्याच्या आयुष्यातला तो शेअर करूया. यानंतर मी विनंती करणार आहे, या कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा जो भाग आहे त्यात ह्याच्या सगळ्या कवितांचं वाचन करणं खूप आवश्यक मला वाटतं, कारण एका अर्थाने किती वेगळं त्यांनी लिहिलेलं आहे हे आपल्याला कळावं. आणि यासाठी जी सगळी मंडळी आहे ती सगळी मातब्बर मंडळी आहेत. मी बाकी काही सांगणार नाही, पण सुरुवातीला या कवितांचं वाचन करण्यासाठी मी मृदुला भाटकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपली कविता वाचावी. मी 2 कविता वाचणार आहे. एक प्रकाशित आहे आणि एक अप्रकाशित. पहिल्या कवितेचं नाव आहे खेळ. पूर्वी आंधळी कोशिंबीर हा खेळ माणूस स्पर्शांनी ओळखायचा असा असे.
आताच्या आंधळी कोशिंबिरीच्या खेळात आपल्याला माहीत असतं की आजूबाजूला आपलीच माणसं आहेत. डोळे निव्वळ तात्पुरते झाकलेत. डोळ्यांना दिसू शकतं एका ठराविक मर्यादेपर्यंतच. पुढं सगळं धुरकट असतं. असंख्य काजवे चमकतात. पण त्याही पलीकडे असतं बरंच काही जे नाही दिसत. आणि मग सुरू होते खरी आंधळी कोशिंबीर. आपणच आपले डोळे बांधायचे आपल्याच माणसांना शोधण्यासाठी आणि चाचपडत राहायचं आजन्म. दुसरी कविता आहे फराळ. मन फार घट्ट होत जातं. घट्ट आणि निगर घट्ट. आकार, चवी आणि नाती फिक्स केली जातात. हे कंडिशनिंग बदलायला हवं. म्हणून मी लाडूला बर्फीचा आकार दिला, चकली सरळ केली आणि करंजी चौकोनी. तर हे आकारांचे बदल मानवतील का? आईवडील, कुटुंब, बायको मुलं, मित्र, नातेवाईक ह्यांचे आकार रंग ठरवतो आपणच. पण आतले आकार नीट पाहिलेले असतात का? नात्यांच्या चवी कळतात का? आत उतरून पाहिलेला असतो का आकार? चाखलेली असते का चव? काहीच नसलेलं निरपेक्ष एखादं नातं असतं का? पण बाहेरच्या आकारावर आपल्या समजुतीने आतले आकार ठरवणार असू तर पुढे धोका आहे. मी तर आता पृथ्वीच सरळ करण्याच्या भानगडीत. थँक्यू. हे पुस्तक हातात घेतलं की तुम्हाला सुद्धा अनेक कविता वाचण्याचा मोह होईल. इतक्या सुंदर त्याच्या कविता आहेत आणि विशेष म्हणजे खूप सुंदर छापलं गेलेलं आहे असं हे पुस्तक आहे. मृदुलाच्या कविता वाचनाबद्दल इतकंच म्हणता येईल की खूप योग्य न्याय दिलास तू कवितेला. यानंतर मी उदय सबनीस यांना विनंती करणार आहे की त्यांनी कविता वाचावी. नमस्कार. एक छोटीशी विश्वासी आठवण सांगितल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणजे कलासरगम वगैरे आहेच, सगळी मंडळी आहेत, पण कागदाचा आणि त्याचा खूप जुना संबंध आहे. कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल. म्हणजे मी त्याच्या मोटरसायकलवर त्यांनी छापलेल्या स्क्रीन प्रिंटिंगची ऑर्डर घेऊन बसलो आहे आणि शेठ मसूरकरांच्या ऑफिसमध्ये चाललो आहे वगैरे असे सगळे प्रसंग मला आता आठवत होते. आणि तो प्रिंटिंगचं काम त्यावेळी खूप करायचा. आणि C111मधनं आम्ही, म्हणजे त्याच्या घराचा पत्ता श्रीरंग सहनिवास, तिकडनं एक उमेश कामतच्या प्रेसमध्ये तिकडनं ते कागदाचे घ्यायचं आणि ते डिलिव्हर करायचं. असं खूप वेळा केलं. ते मला अचानक हा कागद हातात आला त्यावेळी आठवलं आणि एकदम तो आता कागदाचा संबंध खूप पुढे गेला आहे. एनिवे, बोलण्यासारखं खूप आहे. त्याची कविता आहे आरसा. आरशाच्या अगदी डोक्यावर लावलेला इशारा. आरशाच्या अगदी डोक्यावर लावलेला इशारा. अपरिचितांपासून सावधान. अपरिचितांपासून सावधान. किती शहाणा झालाय आरसा. किती जुना झालाय. पारा उडू लागलाय तेच तेच बघून. किती शहाणा झालाय आरसा. किती जुना झालाय. पारा उडू लागलाय तेच तेच बघून. तो हसला की हसायचं. तो हसला की हसायचं. तो रडला की रडायचं. रडणाऱ्या समोर हसायचं डेअरिंग नाही आरशाचं. रडणाऱ्या समोर हसायचं डेअरिंग नाही. भिंतीवर का असेना एकाच जागी वर्षानुवर्ष. भिंतीवर का असेना एकाच जागी वर्षानुवर्ष खूप जग पाहिलंय त्यानं. भिंतीवर का असेना एकाच जागी वर्षानुवर्ष खूप जग पाहिलंय त्यानं. आणि आजही कालच्या इतकाच
नवा असल्याचा बहाणा करतो तो. आजही कालच्या इतकाच नवा असल्याचा बहाणा करतो तो. मी सुद्धा त्याच्या समोर आनंदाचं सोंग घेतो. मी सुद्धा त्याच्या समोर आनंदाचं सोंग घेतो. आरसा खूप जुना झालाय. आरसा खूप जुना झालाय. आनंदी होत नाही आताशा मला आनंदी पाहून. आनंदी होत नाही आताशा मला आनंदी पाहून. कविमध्ये सुरेश भटांची एक ओळ आहे की आरशांचेच दावे खरे, चेहऱ्यालाच गेले चरे. जन्मलो आणि शिकू लागलो, आसवांचीच अद्याक्षरे. माणसांना कुठे आसरा, श्वापदांचीच गुलाबी घरे. आणि राहिला केर काढायचा, काळजाचे किती कोपरे. त्याची आठवण आली. आता विश्वासला पण वाटायला लागेल की मी एकदम सुरेश भटांच्या तोडीचं लिहायला लागलो वगैरे. खऱ्या खुऱ्या गोष्टीपेक्षा पुस्तकातलीच गोष्ट खरीखुरी वाटते. खऱ्या खुऱ्या सिंहापेक्षा चित्रातला सिंह खराखुरा वाटतो. खऱ्या खुऱ्या फुलांपेक्षा कागदाचीच फुलं खरीखुरी वाटतात. खऱ्या खुऱ्या खऱ्यापेक्षा खोटं खोटं खरंच खरं खरं वाटतं. ही स्टाईल आहे राजाची आणि त्या पद्धतीनं त्यांनी लिहिलं. यानंतर मी अक्षय शिंपी यांना विनंती करतो की त्याने आपली पुढची कविता वाटावी. अक्षय, चेहरे आणि मुखवटे. हे सर्व मेकअप केलेले चेहरे माझ्याशी डायलॉग करू पाहतात. हे सर्व मेकअप केलेले चेहरे माझ्याशी डायलॉग करू पाहतात. रंगहीन चेहऱ्याच्या मला ते आपल्या रंगात रंगवू पाहतात. त्यांच्या माझ्यातला विसंवाद मनोमन उमगून आहे. जोपर्यंत स्टेजवरच्या लाइटिंगला ते सकाळ दुपार संध्याकाळ समजतायत आणि मी सूर्यप्रकाशालाच सूर्यप्रकाश म्हणतोय, तोपर्यंत त्यांच्या नाटकात ते मला कधीही ओढू शकणार नाहीत. नटसम्राटाची भूमिका मला जमणार नाही हे जेवढं खरं, तेवढंच नटसम्राटाला माझी हेही. पडद्यामागे एक आणि पडद्यापुढे एक अशा दुटप्पी अभिनयात मी कमी पडतो. माझा रंग मी जन्मतःच घेऊन आलो. माझं रूप मी जन्मतःच घेऊन आलो. तुमच्या माझ्यातलं हे एवढंच सारखेपण. पण माझे हे शब्दसुद्धा मी जन्मतःच घेऊन आलोय. इथेच तुमच्या आणि माझ्या भूमिकेतला फरक स्पष्ट झाला. अक्षय हा नाटकातला आहे पण तो कवीही आहे. त्याचे पुस्तक कवितेचं एक आलेलं आहे आणि कविता म्हणताना अशी सगळी माणसं असावी आजूबाजूला असं सतत वाटत असतं. यावेळी मला नलेश पाटीलची फार आठवण येते. आज विश्वासच्या या कार्यक्रमाला तो असायला पाहिजे होता. नलेशचा अत्यंत पहिला जोक कवितेवरचा असा होता की तो असं म्हणाला की मला एकदा माझ्या वडिलांना एक कोणतरी भविष्य जाणणारा भेटला आणि ते म्हणाले की हा मुलगा मोठेपणी तुमचं नाव काढेल. नलेश म्हणाला आणि तसंच झालं. मी वडिलांचं नाव काढलं, फक्त नलेश पाटील लिहितो म्हणून. तर हे सगळं आमच्या आजूबाजूला सतत घडत असतं. यानंतर मी नंदिता पाटकर यांना विनंती करणार आहे की त्यांनी अभिनेत्री नंदिता पाटकर. कॅन यू बी अ रिअल. आता कुठलाच भोळेपणा राहिला नाही. आता कुठलाच भोळेपणा राहिला नाही की माणसं माणसंच राहतील. माणसाचं असणंच फक्त अप्रतिम असावं मरेपर्यंत. माणूस या व्याख्येपलीकडे आपल्याला कधीच जाता येऊ नये. कुठल्याच धमनीत शोधू नये आता भोळेपणा. आपणच आपल्याला भेटत राहण्याचा सोहळा तयार असतो माणसा. तू खरा असशील तर खरंच खरा राहा. तू खरा असशील तर खरंच खरा राहा. दुसरी कविता आहे प्रश्न. मला प्रश्न पडले म्हणून मी बऱ्याच जणांना विचारलं. मी मातीला विचारलं, तुझ्यात दगड किती आणि माती? माती म्हणाली,
पाहिलंच नाही कधी. मी आभाळाला विचारलं, तुझ्याकडे पावसाचं मोजमाप कसं? आभाळ म्हणालं, बरंच तो झालं. मी झाडाला विचारलं, तुझ्या फांद्या किती आणि मुळं किती? झाड म्हणालं, वाढलो आणि वाढवलं, खाली पाहिलंच नाही. मी पक्षाला विचारलं, तुझ्या पंखांना पिसं किती? पक्षी म्हणाला, उडतो फक्त, मोजायची वेळच आली नाही. मी माणसाला विचारलं, तुझ्याजवळ माणुसकी किती? त्यानं झटकन खिशात हात घातला आणि ताडकन म्हणाला, क्रेडिट कार्ड्स आहेत, उधार ठेवतोस? थँक्यू. कधी कधी साध्या कविता वाचणं फार कठीण असतं आणि कठीण कविता तुम्ही कुठल्या तरी एका फॉर्ममध्ये वाचू शकता, सादर करू शकता. मला शंकर वैद्य सरांचं नेहमी याबाबतीत आठवतं की त्यांच्या कविता म्हणताना नक्की काय पोज घ्यावीचे हेच कळायचं नाही. कारण सर इतक्या साधेपणे लिहायचे की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र पाहिला होता, त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता. तर हे असं अंगावर येणारं लिखाण आणि त्याच्यावर अजिबात अंगावर न जाण्याची गरज असते, अशा पद्धतीचं त्यांचं सगळं लिखाण असतं. पुशिरिगे एका कवितेमध्ये म्हणतात की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत, पूर्वी असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उधळलीस रानभर त्याच्याही झाल्या मग चांदण्या, आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. तर अशा पद्धतीच्या सुद्धा गद्य कविता एका लयीतल्या असतात. आणि राजाच्या पुस्तकातल्या कवितांचं वैशिष्ट्य आहे की अत्यंत लयीमध्ये त्याच्या ह्या सगळ्या कविता आहेत. ही लयी अर्थातच त्याला अनेक वर्ष आमच्या कविता ऐकून ऐकून मिळाली असेल किंवा मिळवली असेल, आय डोंट नो. विजय जोशी हा त्याचा मित्र, हा दिग्दर्शक म्हणून, कलासर्पाचा प्रमुख म्हणून असं सतत असायचा. त्याने मध्ये एक प्रयोग केला होता, आमच्या सगळ्या कवितांचं शूटिंग केलं होतं आणि ती शूटिंग टी व्हीवर आणायचं असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यासाठी त्यांनी सगळी फिल्डिंग लावली होती, मोठ्या मोठ्या नटांना सांगितलं होतं तुम्ही निवेदन करा आणि सगळं केलं. तर ती जी सी डी होती ती काहीतरी पुढच्या प्रोसेससाठी त्यांनी विश्वासकडे दिली होती आणि विश्वास ती बसमध्ये विसरला. आणि आम्ही इतके गंभीर की बापरे इतकं मोठं काम केलं बिचाऱ्यांनी. म्हणजे विजयला इतका त्यावेळी त्रास व्हायचा, नायगावकर नवीन, किशोर कदम नवीन, आणि आमचं सगळं शूटिंग करताना अगदी डोक्याला हात लावून बसायचं की काय चुका करताय तुम्ही, तुम्हाला कसं सांगणार मी हे सगळं. आणि त्याच्यात नायगावकर त्याच्याकडे जायचे आणि म्हणायचे की विजय मी तुझ्याशी बरं वागतो ना, का आणखीन बरं वागू. विजय जोशी. एक कविता वाचतोय. खरं तर राजाविषयी बोलणं म्हणजे थोडं कठीण आहे, पण ज्यावेळेस लिटिल मॅगझिनची चळवळ होती त्या लिटिल मॅगझिनच्या चळवळीमध्ये आम्हीसुद्धा सामील होतो आणि सला ते सलानाते अशा नावाचं एक लिटिल मॅगझिन आम्ही चालवायचो, जे खाकी पाठीमागच्या खाकी कागदांवरती प्रिंट केलं जायचं. त्याची आठवण आत्ता आली. आणि आता डायरेक्ट हा अत्यंत साधा अत्यंत सुंदर असा कविता संग्रह. त्याचीच एक कविता वाचतो. मास्टर शेफ. पूर्वी मी केटरिंग करायचो, आउटडोर केटरिंग. आता स्वतःलाच टेस्ट करतो आणि तुम्हालाही देतो चव. एकाच माणसाचा मेन कोर्स. फक्त कोऱ्या चवीचे मन घेऊन या. तुम्हाला मिळेल माझ्या जगण्याचं हॉट अँड सॉर सूप, थोडं खारट आणि खूप मिसळलेले हुंदके त्यात. स्टार्टर म्हणून व्हेजमध्ये आहे सोलून निघालेले भळभळते क्षण. नॉनव्हेज स्पायसी नकारांचा चरचरीत चटका. ठसका लागेल, पाणी प्या. ते खाऊ नका, ती जास्तच करपलेली नाती आहेत, माणसांचं विष भिनलेली. मॅरिनेट केलेली नैतिकता आता फ्राय पॅनवरती टाकूया. ओ तेल नको, तेल म्हणजे चरबी. मग ओव्हनमध्ये भाजूया प्रतिक्रिया लावलेलं काजळ.
आपण घ्या ना, एक एक पीस घ्या काळजाचा तुमच्याच फोर्कला लावून. आठवणीच्या पिंपळ पानावर दिलाय बटरमधला भेजा फ्राय. असं बरंच मुरवलं आहे तुमच्या सेवेसाठी. बिल नको, टीप तर नकोच नको. आपल्या जिभेवरती आमची टेस्ट मात्र निरागसपणे रेंगाळू द्या, म्हणजे माणूस ओळखता येईल. आमच्यासारख्या खूप शाखा आहेत आणि तळटीप वरील पदार्थ उपहासाला चालतात. पुढच्या माणसासाठी मलाच चाटून पुसून घ्या. धन्यवाद. असं कवीना अनेक लोक विचारतात ना, कसं काय सुचतं तुम्हाला? तर आमचा नलेश म्हणायचं, जरा मारलं की सुचतं म्हणून. असो, या प्रकाशनाच्या निमित्तानं आज सगळी मान्यवर मंडळी आली आहेत. त्यांचं ऐकणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असं आहे. अशोक बागवे सर हे खरं तर कवितेचं एक विद्यापीठच आहे आणि अनेक वर्ष एका विशिष्ट पद्धतीची कविता समाजात रुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेकदा अशोकची ओळख काय करून द्यावी असा प्रश्न पडतो. आम्ही इंदोरला गेलो होतो आणि इंदोरला कवितांच्या गावाजावीचा पहिला प्रयोग झाला होता. त्यावेळी आम्ही सगळी मंडळी तिकडे गेलो होतो आणि त्यावेळी आमचे वसंत पोद्दार हे इतके शिस्तप्रिय, पु ल देशपांडे म्हणजे भाईंच्या तालमीत तयार झालेले, तर त्यांना कार्यक्रम पत्रिका नाही आणि तुम्ही तयारी करत नाही म्हणजे कार्यक्रम कसा करणार असा प्रश्न पडला होता. आणि नायगावकर आणि बागवे सर जोकच करत सुटले होते. 6 वाजताची वेळ आली, 5:30पर्यंत त्यांची जोकच चाललेली आहेत. त्याच्यामुळे इतके अस्वस्थ झाले. ते म्हणाले, मला कळलं तुम्हाला मी आणलं आहे मोठ्या ह्यांनी प्रेमाने, पण तुम्ही माझा नाक कापणार आहात हे मला लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम झाला की तुम्ही इंदोर स्टेशनात जा, माझ्या घरी काही यायचं नाही तुम्ही वगैरे. तर त्याच्यावरसुद्धा नायगावकर म्हणाले क्या बात आहे म्हणून. पण कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो, नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. कवी बोलतो, धरती ऋतू होते. कवी तोलतो, आकाश ओतू जाते. कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन, तेव्हा ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी असतो झपूर जा, कवी असतो फुलराणी, तुमच्या आमच्या काळजातली आपसूक जशी बोलगाणी. कवी म्हणजे कवी असतो, सर्व ग्रह ताऱ्यांमधला रवी असतो. कवी म्हणजे साक्षात घट्ट पेळ कवितेचा. कवी म्हणजे साक्षात घट्ट पेळ कवितेचा, भाषेच्या गालावर एक तिळ कवितेचा. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. बागवे सरांचं भाषण ऐकणं ही खूप मोठी पर्वणी असते सगळ्यांना, कारण ते ज्या पद्धतीनं शिकवतात मुलांना, म्हणजे आम्ही त्यांचं खूप उदाहरण देतो. व्याकरण इतकं मस्त शिकवतात ते, म्हणजे उदाहरणार्थ मुलांना विचारतात गाय व्याली करता कोण, ते ताबडतोब सगळं व्याकरण कळतं आपल्याला. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात सादर करूया प्राध्यापक अशोक बागवे. आज आमच्या राजाचं विश्वासला आम्ही राजा बोलतो, यावर विश्वास ठेवा. आज राजाच्या गनिमी काव्याचे नमुने या पहिल्या कविता संग्रहाचा जो समारंभ आहे, एक भाग्ययोग असा आहे की त्याचे अध्यक्ष असलेले वसंत आबाजी डहाके हे मराठीतले अतिशय दिग्गज कवी, आणि आज त्यांच्या बाजूला बसण्याचा योग मला परमयोग आलेला आहे. आणि त्याची एक आठवण सांगतो. गंमत म्हणजे कसं असतं, कवितेमध्ये कालखंड वगैरे असलं काय नसतं. आता आम्ही लिहित होतो त्यावेळी कुसुमाग्रजांच्याही कविता येत होत्या, त्यामुळे कुसुमाग्रज वेगळ्या कालखंडातले ना आम्ही वेगळ्या कालखंडातलं असं काही नसतं. 1980 साली मी MAला ज्यावेळी बसलो त्यावेळी मला MAला वसंत आबाजी डहाक्यांचं पहिलं पुस्तक योगभ्रष्ट अभ्यासालं होतं. आणि ते योगभ्रष्ट पुस्तक आम्ही ते वाचून वेडे झालो होतो, कारण त्या अगोदरची सगळी कविता जी होती तशी परंपरागत होती. पण यांचं योगभ्रष्ट वाचल्यानंतर आम्हाला वाटलं की आता काहीतरी वेगळं
येईल या कालखंडात आणि तसं झालं तर त्या योगभ्रष्टाचं कधीतरी त्याच्या बाजूला असं नसेल माझं असं. आणि नंतर मग सत्यकथेमध्ये मी लिहायचो. त्याचवेळी सदानंद रेगे असायचे, तुमच्याही कविता असायच्या, सत्यकथा ही की त्यामध्ये सगळ्यांच्याच कविता असायच्या. तर असा तो योग आहे. मला असं वाटतं राजाच्या कविता जर समजून घ्यायच्या असतील, जाणून घ्यायच्या असतील, उमजून घ्यायच्या असतील तर त्याचं व्यक्तिमत्व आधी कळलं पाहिजे. व्यक्तिमत्वाला मराठीत पर्सनॅलिटी असं म्हणतात. तर त्याची पर्सनॅलिटी आपल्याला ओळखून घेता आली पाहिजे. कारण मराठी कवितेमध्ये 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह असा आहे की ज्यांचं चरित्र आणि चारित्र्य कवितेमध्ये दिसतं, आणि दुसरी परंपरा अशी आहे की ज्यांचं चरित्र आणि चारित्र्य कवितेमध्ये दिसत नाही. आणि हे नुसतं आताच्या कवितेपासून नाही, तुकोबाचं चरित्र आणि चारित्र्य कवितेत दिसतं, ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि चारित्र्य कवितेत दिसत नाही. आणि दोन्ही परंपरा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विश्वास किंवा आमचा राजा जर कळून घ्यायचा असेल त्याच्या कविता, आता आपण कविता ऐकल्या त्यावेळी मी सगळ्यांकडे बघत होतो, तोंडाकडे, काहीतरी वेगळं ऐकतो आहे, काहीतरी नवं ऐकतो आहे. आणि नवीन काहीतरी पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर डोळे विस्फारतात, तसे विस्फारले होते सगळ्यांची. पण दाद व्यवस्थित आली नाही. टाळ्या वाजवायला आपण कंजूस आहोत. तर सांगायचा मुद्दा असा की विश्वासची आणि माझी भेट कशी झाली ते तुम्हाला त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं कळल्याशिवाय तुम्हाला ह्या गनिमी काव्याचे नमुने कळणार नाहीत. अगदी शीर्षकातच त्याने कबड्डी खेळलेला आहे तो. गनिमी काव्याचे नमुने की गनिमी काव्याचे नमुने हे कळायला वेळ जातो. काय झालं की प्रथमतः त्याच्या आयुष्यामध्ये जर त्याला कविता कळली असेल तर त्याचा मधला भाऊ जो होता, ज्याला आम्ही विलू आप्पा म्हणायचो, तो विलास कणेकर हा नाटकामध्ये पण होता आणि सत्यकथा यायचा त्यांच्याकडे. आणि त्या सत्यकथेतल्या सगळ्या कविता जसा विलास वाचायचा तसं राजाला ती सवय लागली. म्हणजे आमच्या कलासरगम ग्रुपमध्ये नाटक चालायचं, पण कविता नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट, त्याचा संपर्क हा प्रथम राजाला झाला होता. आणि मी 1977 साली ठाण्यात राहायला आलो. त्यावेळी विजय जोशींकडे एक नाटक होतं, ते मला वाटतं इस्मत चुगताईचं होतं. त्या इस्मत चुगताईचं नाटक हिंदीमध्ये होतं. मुळात ते फ्रेंच नाटक, त्याचं इंग्लिश झालेलं, त्याचं हिंदी झालेलं, आणि त्या हिंदीचं मराठी करण्यासाठी कोणीही कवी मिळत नव्हता. याचं कारण असं की त्या नाटकामध्ये नाटककार नको होता, लिरिकल संवाद होते, लिरिकल. आणि त्यामुळे कवीच्या शोधात राजा आणि विजय हे दोघे, विलू आप्पाने सांगितले की सत्यकथेतले, किंवा मला वाटतं सुषमाला कळलं होतं की सत्यकथेतला हा अशोक बागवे ठाण्यामध्ये राहायला आलेला आहे. म्हणजे श्रीरंग सोसायटीत राहायचा राजा, मध्ये नाला, या बाजूला मी. आणि त्यामुळे त्याला ज्यावेळी कळलं त्यावेळी दोघेही आपलं जे मोठं वाचनालय आहे टेंबी नाक्याचं, तिथे हे दोघेजण एक स्क्रिप्ट हातात घेऊन मला शोधत आले. आणि शोधत आल्यानंतर तिथे त्यांनी कार्यक्रम संपल्यावर मला विचारलं, तुम्ही अशोक बागवे का? तर हो, त्यावेळी आहोजाहो करायचे, आता नाही करत. पण ते म्हणाले, म्हटलं हो. तर खाली सुजय हॉटेल आहे, तिथे चहा वगैरे पाजला. उदारता नावाची गोष्ट विश्वासकडनं शिकावी. तेव्हापासून कलासरगममधल्या सगळ्या मुलांना, मुलंच ती, याचं कारण सांगतो तुम्हाला. सगळ्यांमध्ये मी मोठा, माझं वय 24, आणि हे सगळे 18-19 वर्षाची मुलं. आणि त्यावेळी नाटकामध्ये कलासरगम हे राज्यनाट्य स्पर्धेत पहिले यायचे. याचं कारण विजय जोशी इथे बसलेला आहे. तर विश्वास कणेकर याने चहा पाजला
चहा पाजल्यानंतर मला हा म्हणाला राजा की तुला नाटक करायचं आहे, नाटक लिहिता येईल का तुम्हाला? म्हटलं नाही हो, मी घाबरलोच, नाटक मला काही येत नाही करता. तर विश्वास म्हणाला कशाला नाटक करतो. आता हे जे हा जो उत्स्फूर्तपणा विश्वासकडे आहे ना, आणि मग याने समजून सांगितलं वगैरे मला, आणि मी 15 दिवसात नाटक लिहिलं. आणि ते मी सासूरवाडीला राहायचो, मग तिकडे अर्धा अंक लिहिला की हे जाऊन रिहर्सल करायचे. मी तिकडं रिहर्सल पाहिलंच नाही, संबंध नाटकच पाहिलं. ते पहिलं आलं, ती गोष्ट वेगळी. पहिलं आल्यानंतर काय केलं असेल विश्वासने, तुम्हाला आठवत असेल, भूषणला आठवत असेल, किंवा आमच्या विजयला, उदयला आठवत असेल. अभय पटवर्धन नावाचा आमचा रंगायतनचा मॅनेजर होता. त्यामुळे रंगायतन ज्यावेळी 78 साली स्थापन झालं, त्यावेळी रंगायतनच्या पायऱ्यांवर, त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या कुठेही आम्ही नाटकाचे रिहर्सल करायचो. आणि त्या नाटकाचे रिहर्सल केल्यामुळे आत्तापर्यंत रंगायतनमध्ये तिकीट काढून आम्ही कधीही नाटक पाहिलेलं नाही. तर ते जे नाटक पहिलं आल्यानंतर रात्री 12-12:30ला अभयची गाडी घेऊन त्याच्यावर बसून आम्ही उगाचच वरात काढली, आणि कोणी नव्हतं रस्त्यावर, आणि ही कल्पना यायची राजाची. आणि गंमत तुम्हाला सांगतो की तिथे एक फुगेवाला होता. त्या फुगेवाला त्या तलावपाळीच्या कट्ट्यावर ना, खरं जर तुम्हाला खरी माणुसकी बघायची असेल तर एकदम रात्रीच्या वेळी जा किंवा सकाळी जा, दुपारी संध्याकाळी जाऊ नका. सकाळी सगळे वृद्ध लोक असे 16-17 बसलेले असतात कठड्यावर, आणि एकमेकाच्या घरातल्या गोष्टी सांगत असतात. आज सुनेने खाऊ नाही दिला हो मला, असं ते सगळं चाललेलं असतं. तर याच्यात नाट्य आहे. नाटककाराने रात्री जागं राहावं आणि दिवसा झोपावं, असा त्याचा अर्थ आहे. तर हा तिथे एक फुगेवाला होता, विजयला आठवत असेल. एवढासा मुलगा हो, 7-8 वर्षाचा मुलगा, असे फुगे घेऊन विकत होता. आणि तिथे तलावपाळीवर माणसं बसलेली असतात, कोणी फुगे घेत नव्हते. राजाने त्याला बोलवलं, इकडे ये, किती फुगीची किंमत किती आहे? तो काय 8 आणे त्यावेळी काय असतील ते. किती फुगे आहेत? 20 फुगे आहेत. सगळेच्या सगळे फुगे याने घेतले त्याच्याकडनं, त्याला सगळे पैसे दिले, आणि तो बघतच बसला मुलगा की काय वेडा आहे की काय. एक फुगा घेणारे लोक असतात आणि हा सगळी फुगे घेतो. आणि ह्यानी काय केलं, तो विजयोत्सव जो नाटक पहिलं आलं होतं राज्यनाट्य स्पर्धेत, ते सगळे फुगे उंच आकाशात उडून टाकले आणि टाळ्या वाजवल्या. हे जे आहे त्याच्याकडे, हा संपूर्ण वेगळा माणूस आहे, संपूर्ण वेगळा. म्हणजे आपल्यामध्ये जगत असताना तो आत्तासुद्धा इथे आहे की नाही माहिती नाही. आता तो कुठेतरी भलतीकडे असू शकतो, कलाकार असू शकतो असा. तर त्यामुळे माझी ओळख पटली. आणि दुसरी गोष्ट अशी की, आणखी एक गोष्ट सांगतो, उत्स्फूर्तता काय असते. असायलम नाटक आमचंच बसवत होतं, ते वेड्यांचं नाटक, 19 वेडे होते त्याच्यात, आणि 20वा मी. तर हा विजय नाटक बसवत असताना प्रचंड गोंधळ करायची मुलं, प्रचंड मुलंच म्हणायचो मी त्यांना, 18-19 वर्षाची मुलं फार गोंधळ करायची. एक दिवस विजय एवढा वैतागला, आणि ते गोंधळ करण्यात पिन मारणारा हा पहिला. म्हणजे असा दाखवायचा की मी काय नाही, मी एकदम सिन्सिअर आहे, पण हा सिन्सिअर नव्हता. त्यावेळी गंमत अशी झाली की विजय भडकला आणि म्हणाला, आता जर कोणी नाटकाशिवाय एक शब्द उच्चारला तर मी नाटक कॅन्सल करून टाकीन. सगळे गप्प. विश्वास म्हणाला, नाटक. कळलं का? नाही कळलं. नाटकाशिवाय एकही शब्द उच्चारायचा नाही. तो म्हणाला नाटक, एवढंच म्हणाला. आणि सगळे जे हसत सुटले, आणि विजयसुद्धा हसत सुटला. हे सगळं जे आहे. आणि आणखी एक गंभीर गोष्ट तुम्हाला सांगतो की विश्व म्हणजे आता विश्वास मला दिसतोय तसा नाही. 5 वाजता असा पांढरे शुभ्र कपडे करून आणि डोळ्यावर असा चष्मा ठेवून माझ्यासारखा जो काय असा आयटीत चालायचा ना, तो विश्वास आम्ही पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जसं अरुण आता बोलला की कवितांच्या गावा जावे, हा प्रयोग जसा अरुण पोद्दारांनी केला, त्याच्या अगोदर
अरुण पोद्दार नाही, वसंत पोद्दार आम्हाला पहिल्यांदा मला भेटला तो विश्वासच्या घरी वसंत पोद्दार यायचा आणि त्याला माझ्या कविता ऐकवाव्यात म्हणून मला बोलवलं त्याने. माझ्या कविता ऐकल्यानंतर वसंत पोद्दार जर कुणाला माहिती असेल, अजान बाहू ढोपरापर्यंत हात आणि असा एक टाळी वाजवली ना तर 10 लोक टाळ्या वाजवतात एवढा आवाज. हां, तर तो ज्यावेळी त्याने कविता ऐकल्या त्याला फार आवडल्या कविता माझ्या. आणि मग मी त्यांना म्हटलं की दुसऱ्या दिवशी आमचा तिघांचा कार्यक्रम होता, अशोक नायगावकर, मी आणि अरुण, कळव्याला. तर म्हटलं तिकडे या बघायला. आणि तिकडे या बघायला म्हटल्यानंतर ते आल्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं की एवढे सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे कवी आहेत, तर ह्यांचा एक समूह का करू नये. म्हणजे कवितांच्या गावा जावे हा समूह वसंत पोद्दारांमुळे निर्माण झाला. आणि वसंत पोद्दार कोणामुळे मिळाले? राजामुळे मिळाले. जसं निलेश हा कवी कवितांच्या गावामध्ये नंतर आला, याचं कारण राजा आणि सुषमा पुण्याला राहायचे. त्यावेळी काळसर त्यांचं नाव काय, शांताराम पवारांनी एकदा नलेशला घेऊन आले आणि नलेशच्या कविता आम्ही ऐकल्या. राजाने काय करावं, राजाने लगेच 8 दिवसामध्ये पुण्याला स्वतंत्र नलेशच्या कवितेचा कार्यक्रम राबवला आणि मी त्याचं निवेदन करत होतो. आणि तसा नलेश आमच्याकडे आला. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ह्याच्यामध्ये जो कलाकार दडलेला आहे, हा कलाकार दडलेला जो असतो ना, हा नुसता स्वयंभू असून उपयोग नाही, स्वतःपुरता असून उपयोग नाही. त्याच्या ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या जेव्हा लोकांना मिळतात त्यावेळी तो कलाकार परिपूर्ण होतो. नाहीतर त्याच्या 15 वर्ष मी मागे लागलो, तो कविता काढ, पुस्तक काढ. बहुतेक हा मित्र नसेल तोपर्यंत त्याचा, म्हणून असं झालं. 15 वर्ष आणि तो अजिबात त्याकडे वळत नव्हता आणि सांगत होतं मला कविता वगैरे काय नाही. तुमच्या असं लक्षात येईल की कविता लिहिण्याची सुरुवात पण हॉस्पिटलमध्ये झाली त्याची. कुंबळाकडे ॲडमिट असताना तिथे जो 8 दिवस होता, तिथे त्या सगळ्या भिंतीवर त्याने कविता अशा लिहिल्या होत्या. आणि तिथे आम्हाला कळलं की ह्याच्याकडे जे एक्सप्रेशन आहे, ही जे अभिव्यक्ती आहे, ही अभिव्यक्ती त्याच्याकडे आहे. आणि तो हे सगळं छानपैकी लिहून ठेवत असे. आम्ही ते वाचत असू, पण छापणे नावाची गोष्ट आहे. मी त्याला मगाशी यांना हेच सांगितलं, म्हटलं असले चांगले कवी मागे राहतात म्हणून फेसबुकवरचे पुढे येतात. आणि वी हॅव टू फेस इट, तर त्यांची पुस्तकं येतात. तर हा असा चांगला कवी, हा जो त्याच्यामध्ये आहे, मला निरीक्षण त्याचं असं आहे की अनुभवाकडे तिरकसपणे पाहण्याची चौकस बुद्धी आहे. म्हणजे त्याला अनुभवाचं व्यंग दिसतं. आपल्याकडे आपण ना फार काय म्हणतात त्याला, कमी प्रतीने शब्द वापरतो की ही उपरोधात्मक कविता आहे, ही उपहासात्मक कविता आहे. उपहास वेगळा, उपरोध वेगळा. म्हणजे जसं अशोक नायगावकरकडे व्यंग आहे, तसं त्याच्याकडे व्यंग आहे. हा हास्यकवी नव्हे मराठीतला. 1000 वेळा मी सांगितले स्टेजवरनं की ह्याच्या कविता हसू निर्माण करतात, पण त्या विचार करायला लावतात. तसं व्यंगामध्ये त्या अनुभवाचं प्रहसन ज्यावेळी करतो आपण, त्या अनुभवाचं व्यंग दाखवतो, त्यातली विसंगती दाखवतो. ही विसंगती राजाच्या कवितेमध्ये आहे. आणि ती विसंगती ज्याला कळेल त्याला त्या कविता कळतील, समीक्षकांना कळणार नाहीत. ते जावं, तो विषय सोडून द्या. पण कवीला जेवढ्या त्याच्या कविता कळतात, रसिकांना जेवढ्या त्याच्या कविता कळतात, तेवढ्या विद्वज्जड लोकांना कळणार नाहीत. याचं कारण त्यांचं संपूर्ण लक्ष जे असतं ते एक दिशेने गेलेलं असतं. राजाच्या कवितेमध्ये आता आमच्या भाटकरबाईंनी जी कविता वाचली, खेळ, ही मी वाचणार होतो, पण कशी निवड आहे बघा. समान धर्म म्हणतात त्याला. की कोशिंबिरीचा खेळ, त्यातले डोळे झाकणे, समोरच्या माणसाला आपण ओळखणे, हे सगळं ओळखणं जे आहे ते
डोळे बांधून ओळखता यायचं, आता डोळे उघडे ठेवून सुद्धा ओळखता येत नाही. हा जो त्यातला निर्देश केलेला भाग आहे ना, ही त्याची शैली आहे. मी नेहमी म्हणतो की सांस्कृतिक पर्यावरणामध्ये ज्या ज्यावेळी कलावंत असतात त्यावेळी त्यांच्याकडे आशय एकच असतो. वेगळे का असतात ते? शैलीमुळे होतात. ते शैलीमुळे तो वेगळा आहे. आशय त्याचा सारखाच आहे. म्हणजे मला त्याच्यामध्ये ना वसंत दत्तात्रय गुर्जर आणि अशोक नायगावकर यांचं मिलन दिसतं त्याच्या कवितेमध्ये. कारण अशोक नायगावकर पण त्याने ऐकलेला आहे. लिटिल मॅगझिनचा उल्लेख झाला. लिटिल मॅगझिनचा उल्लेख झाला. हे जे दिग्गज कवी आहेत, जे साठोत्तरी कविता आपण म्हणतो, ही साठोत्तरी कविता हा फलक का आला मुळात? 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला, 62 साली ही आली स्वामी, 63 साली कोसला आला, त्याचवेळी 67 साली शिवसेनेचा जन्म, त्यानंतर लिटिल मॅगझिनची चळवळ, त्यानंतर दलित साहित्याचा जन्म, त्यानंतर संपूर्ण पुरोगामी वाङ्मय. ते जे दशक होतं ना, ते दशक इतकं महत्त्वाचं होतं की त्या दशकामध्ये लिटिल मॅगझिनमध्ये हे असल्यामुळे त्यातला जो वेगळेपणा आहे, तो वेगळेपणा साठोत्तरी कवितेमध्ये आला. आणि मग ग्रेस म्हणा, दिलीप चित्रे म्हणा, नादो महानोर म्हणा, नारायण सुर्वे म्हणा आणि आमचा नामदेव ढसाळ म्हणा, यांचे जे सगळे कवितेची शैली आहे, ती शैली संपूर्ण वेगळी झाली. आणि त्याचवेळी वसंताबाई डहाकेसारखा कवी आलेला आहे. किंवा मला ह्याच्या कविता वाचताना मला मनोरोगची सुद्धा आठवण येते. हा जो कवितेकडे किंवा अनुभवाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, तो वेगळा दृष्टिकोन राजाकडे आहे. आणि राजाचं पुस्तक हे जे आहे ते फक्त एक नमुना नको, अनेक नमुने आले पाहिजेत असं मी वर्णमुद्राला सांगतो. त्यांची मुद्रा हसरी झाली आणि म्हणून मी थांबतो. यानंतर मी अशोक नायगावकर यांना विनंती करणार आहे. अशोकला एकदा एक कवी भेटला आणि म्हणाला की मला एक कविता तुम्हाला वाचून दाखवायची आहे. तर अशोक म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, फार नम्रपणे तो, मला एक कविता सर तुम्हाला वाचून दाखवायची आहे. तर तो म्हणाला की, अशोक म्हणाला की तुम्ही वाचा ना, तुम्ही टेन्शन कशाला घेता, मी इतक्या वाईट कविता ऐकलेल्या आहेत आतापर्यंत की तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही वाचायला तुम्हाला. अनेक वेळा कवीना, म्हणजे नलेशनी पण एकदा असंच एक कवयित्रीनी पुस्तक घेऊन गेली ती आणि प्रेझेंट दिला नलेशला. आणि नंतर उगाच आता खरं तर विचारायला नको होतं, पण त्यांनी विचारलं नलेशला, तुम्ही का नाही काढत तुमचं पुस्तक? नलेश म्हणाला मला तुमच्या एवढं डेअरिंग नाही म्हणून. तर कवी असणं म्हणजे किती वेगळी गोष्ट आहे आणि ती कशी पेलायला पाहिजे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक वर्ष मराठी कवितेमध्ये आणि कविता आता जगभर नेणारे अशोक नायगावकर आपल्याबरोबर आहेत. मी विनंती करतो अशोकला इथं. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व कवितेचे प्रेमी सगळ्यांना मनःपूर्वक नमस्कार. मराठीत म्हणजे एकीकडे असं कवितेला वाईट दिवस आलेत, प्रकाशक छापत नाहीत आणि नको नको असं म्हणताना वर्णमुद्रानं अलीकडे जी काही निर्मिती, मी जी काही पुस्तकं बघितली, इतके सुरेख अशी निर्मिती असलेली कविता संग्रह बघून मला स्वतः एक खूप असा श्वासोच्छ्वास घ्यावा असं वाटायला लागलं. तर पहिल्यांदा मी त्या वर्णमुद्रा म्हणजे शेगावसारख्या ठिकाणी राहून इतकं छान निर्मिती करतात कवितेची, याबद्दल मनोज पाठक त्यांचं मी सगळ्यांतर्फे, मराठी कवींतर्फे अभिनंदन करतो. त्यातल्या काही निर्मितींना छानपैकी पुरस्कार देखील मिळालेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण अनेक प्रकाशक पुस्तक हातात धरायलाच तयार होत नाहीत, असं सगळीकडे साधारण बोललं जातं. संतांच्या बाबतीत असं की त्यांचा जन्मदिन असतोच असं नाही, पण प्रकट दिन असतो काही संतांच्या बाबतीत. तसं एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणारा किंवा इव्हेंट मॅनेजमेंट करणारा हा माणूस आणि आज एकदम मराठीत कवितेनं पदार्पण करतो आहे, हा मला वाटतं आहे 5 जानेवारी हा विश्वासचा प्रकट दिन आहे मराठीतला, असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठी गोष्ट आहे, कारण इतकी वर्ष, अनेक रात्री
आणि अनेक तास असं म्हणूया की माझ्या कविता कदाचित मला माहीत नसतील इतकं विश्वासला आणि समोर विजय जोशी बसला आहे त्या दोघांना त्या पाठ असतात, ही कविता म्हण, आता ही कविता म्हण, असं अनेकदा अनेक कार्यक्रमात असं झालेलं आहे. इतकंच नाही तर काही कविता या त्यानं त्याच्या दरवाजावर अशा चिकटवलेल्या देखील होत्या. ते जरी बुब्बुळातून बोरिंग केले तरी ओलं मिळणार ना असावा, किंवा तुमचं ते मध्ये न कुठे जायचे हे न रस्त्यास कळते, नधे नाकशिंकरून शहाणा उभा वगैरे. तर हे सगळ्या सुमंदा रमाला वगैरे अशा काही कविता या माणसानं. आणि परवा त्यानं मला एक मोठा धक्काच दिला की अशोक, कधी नव्हे ते तुझं एक बाळ मला माझ्याकडे मिळालं आहे आणि ते मी तुला आणून देणार आहे म्हणून. तर ही सगळी श्रीमंती ज्याला म्हणतात, धिंगाणा म्हणतात, अक्षरशः कवितेचा धिंगाणा असं म्हटलं तरी चालेल. तर हा गेली जवळजवळ आता अलीकडचे 10 वर्ष त्यानं मला वाटतंय दोर तोडून टाकलेत. त्यानं दोर तोडलेत असं म्हणायला हरकत नाही. पण त्यापूर्वी विश्वास आणि सुषमा यांचं जे घर आहे त्यातला दिवाळीचा एखादा, आज मला इथे बापू करंदीकर असायला पाहिजे होते खरं, म्हणजे व्यासपीठावर बापू करंदीकर असायला पाहिजे होते. अशा एक एक रात्री आणि असे कवितेचे धिंगाणे आम्ही संबंध केलेले. खरं तर दिवस असे होते मध्ये, जसं विदघाट्यांनी अनेक त्या चंद्रशेखरांच्या यांच्या सगळ्या आठवणी लिहिल्या आहेत, तसे महाराष्ट्रातले हे असे अनेक धिंगाणे. 70च्या दशकाचा अशोक बागवेनं उल्लेख केला. म्हणजे आता माझं आणि नामदेवचं जे नातं होतं, आम्ही संबंध जे काही, की तिथं गेल्यानंतर हा मन्या हो असा गेला की तो खिशात हात घालणार आणि आपल्या खिशातली एक नोट काढून ठेवणार. तर जाताना बसला जायला पैसे उरायला पाहिजेत म्हणून ते पैसे आम्ही मागच्या बाजूला कुठेतरी ठेवायचो आणि त्यानं तो नेमकं त्याला हवसलेली जी नोट आहे ती खिशातनं काढून घ्यायचा. असे सगळे त्या 70च्या दशकातलं जे एक वातावरण होतं, आता हे सगळं थोडंसं कुठेतरी असं निष्क्रिय झालं आहे की काय. आणि आत्ता ही जी समोर मंडळी बसली आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं 30-35ल्या मुलांची थोडीशी, मुलं फारशी दिसत नाही आहेत आता, 30-35ली मुलं दिसत नाही आहेत. आणि आम्ही जो काळ बघितला आहे, मी अशोक बागवेनी, तर आम्ही असे कुठे कुठे कार्यक्रम रात्री केलेले आहेत. आणि त्या चंद्रकांत खोतांनी आम्हाला एक 70च्या साली एक कोबी आम्हाला मानधन म्हणून दिलेला आहे, तुम्हाला सांगतो. तर हे जे भारावले पण असतं ना, म्हणजे मी असं नाही म्हणत की सोशल मीडियावर, ते फेसबुकवर याच्यावर काही चाललेलं नाही आहे, पण त्याचा कुठे मागमूस लागत नाही, त्याची कुठेतरी असं कशाचाच कशाशी काही संबंध नाही, अशा पद्धतीची मध्ये मी एक जी कविता लिहिली होती तसं काहीतरी सगळं वाटत आहे. नाहीतर महाविद्यालयात मुलं शिकतात, मराठी भाषा शिकवली जाते. आज एवढा मोठा असा एखादा कवितेचा एक प्रकाशन आहे, तर ते त्याच्यासाठी काही ठाण्यामधली, निदान मुलुंड वगैरे लांब आहे थोडंसं, पण ठाण्यातल्या कॉलेजमधली, महाविद्यालयातली काही मुलांनी यायला, इतक्या मिनी थिएटरमधल्या काही खुर्च्या रिकाम्या राहाव्यात, किंवा ते दादरचं तुमचं छबिल दादरचा दासावाचं, तर ते दासावाचा हॉल जर समजा भरला 200-250चा, तर काय सगळी चर्चा होते संबंध. मागे 10 माणसं उभी होती असं परवा मला कुणीतरी म्हटलं. तर 70च्या साली जेवढी माणसं होती त्याच्यापेक्षा आत्ता 2020-22मध्ये देखील त्याच्यापेक्षा कमी माणसं असतात. अशा प्रकारचं एखादं वातावरण असताना इतकं छान असं देखणं गनिमी काव्याचे नमुने. तर त्याबद्दल पहिल्यांदा मी कवी म्हणून मराठी, त्यानं खरं तर दिवाळीच्या वेळेला अनेक आम्ही जमायचो आणि त्यावेळेला काही त्यानं ज्या लोकांना घरं बांधून दिली, फ्लॅट दिले, असे काही लोक यायचे, ते नवरा बायको आणि मूल हातात असायचं. तर विश्वास मला म्हणाला, या माणसाला मी कमी किमतीमध्ये फ्लॅट दिलेला आहे म्हणून. तर त्यानं एकेकाळी लोकांना फ्लॅट दिले आणि आज मराठी कवितेला आपलं स्वतःचं एक कविता संग्रह दिला. माझा जीवश्च कंठश्च आणि हे दोघंही, म्हणजे हा आपला विजय आणखीन विश्वास, की ज्यांनी आमच्या एक ओळी ज्यांनी आपल्या ओठावरती ठेवल्या, त्या सगळ्या लोकांचा, ही जी दिवाळी आहे ना, ही कवितेची जी दिवाळी आहे ना, ती दिवाळी मराठीत पुन्हा कुठेतरी येवो. आणि दिवस असे होते सारखं, एखादं दिवस असे आहेत असं काहीतरी कोणीतरी लिहायला घ्यावं की काय असं वाटतं. मी या कविता संग्रह वाचला, इतकं
खूप सोपं वाटतं आपल्याला. ही कविता आहे ना खूप सोपी वाटते. ढाके सरांनी त्यातल्या काही वजनदार ओळींचं जे काही म्हणजे ही इतक्या वजनाच्या ओळी त्यानं दिलेल्या आहेत. खरं त्याच्या मागे आयुष्याचं काहीतरी खूप मोठं सुप्त कुणालाही दिसू न देणारं असं काहीतरी त्याचं चिंतन आहे हे मला कळलं. आणि हा माणूस आपल्या शेजारी अनेक वर्ष अनेक तास आपल्या शेजारी बसला, पण त्याच्या रसिकतेचा आपल्याला पत्ता लागला पण त्याच्या सृजनाचा, कवितेच्या सृजनाचा पत्ता लागला नाही. याचं मला आज कुठेतरी थोडंसं वैषम्य आहे. आणि मी माणसं ओळखण्यात आपण पटाईत असतो वगैरे असं म्हणतो खरं, पण विश्वासला ओळखण्यामध्ये मी तरी काहीतरी खूप त्याला म्हणजे त्याच्या बाजूलाच बसलो आहे मी आत्ता. त्यामुळे कवी म्हणून मी त्याला खूप शुभेच्छा देतो. पुढचा संग्रह त्याचा यावा. आणि एक कविता फक्त वाचली तर काही मला वाटते त्याचा कांद्याचा उल्लेख केला आहे. काही वेळेला कसं मराठीत दुःख असं नुसतं ओरबाडून काढल्यासारखं असतं, पण तो असा एक एक वेदनेचा किंवा याचा पापुद्रा आहे ना, तो इतका छान असा उलगडत नेतो आणि त्यामुळं ते दुःखानं एक प्रसन्नता येते की काय, अशी त्याची कविता ही प्रसन्न वाटणारी, प्रसन्नता देणारी. माझी मुलगी मला म्हणते, आमची प्राची, की बाबा म्हणे वर्षातून एकदा GA वाचला की फ्रेश झाल्यासारखं वाटतं म्हणून. तर हे तिचं फ्रेश झाल्यासारखं वाटतं ना, तसं या इथल्या वेदनेची आहे. मी सुजलाम सुफलाम नावाची एक कविता त्याची म्हणतो. मी काय असं बाडगवे सरांसारखं मला काय एवढं भाषण वगैरे एवढं देण्याची सवय नाही तुम्हाला सांगतो, पण खूप बढिया. सुजलाम सुफलाम. तू संपूर्ण कॅनव्हासभर शेती केलीस, कॅनव्हासवर फुलून आलेल्या बागा दाखवल्यास, ब्रशनी डौलदार कणसं दिलीस, माती कालवून भाकऱ्या केल्यास. तुझ्या मातीचा पोत कायम टिको, हातातली माती खरपूस भाजली जावो. तुझ्या कॅनव्हासवर उदंड पीक येवो, तू आकारत राहा. तुझी माती आणि शेती, तुझे कॅनव्हास सुजलाम सुफलाम होऊ देत. तुला पडलेली हिरवी स्वप्न खरी करायची असतील ना, तर तूच का होत नाहीस बी आणि रुजून जात नाहीस मातीच्या मुळाशी. बघ कसा उगवून येशील भाबड्या निरागस पिकांसह. मला इथे ती आपली मैफल आठवते की सुषमा आपण सगळे होतो आणि त्या पराडकरांच्या मला वाटतं त्या उभ्या शेतामध्ये उपसाच्या रात्री ती वांग्याचं भरीत आणलेलं, तर त्यानं असा हा जरी ठाण्यात वगैरे शहरात वाढलेला असला तरी त्या मातीची तू माती हो आणि मी झाड होईन हे एका कवितेत त्यानं म्हटलेलं आहे. तर तो तसा सगळ्या समग्रतेशी एक जोडला गेलेला असा आमच्या कवितेमधला हा असा जो आप्त म्हणूया आपण, कवितेच्या 10 दिवसातले जे लोक असतात त्यातला विश्वास वगैरे आम्ही सगळे आहोत. धन्यवाद. आणि जे एक बाड ज्याचा उल्लेख मगाशी केला नायगावकरांनी, की अनेक वर्ष जपून ठेवलेल्या कविता राजानी, ते आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या कविता आहेत ते त्यालाही माहीत नाहीत त्यांनी काय लिहिलेलं आहे. ते इतकं सगळं नवीन आहे. पुढचा एक संग्रह येईल असं आहे सगळ्यांनी. हो, अशोकच्याच कविता तुम्ही जपून ठेवल्या. यानंतर मी आदरणीय वसंताबाई ढाके सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. गेली अनेक वर्ष कवितेमध्ये म्हणजे योगभ्रष्ट या संग्रहापासून सुरुवात करून अनेक संग्रह त्यांचे आले. चित्रलिपी नावाचा एक खूप मोठा संग्रह. पण कवितेमधली सगळी समीक्षा, कवितेची सगळी संज्ञा, कवितेचे कोश, कवितेचे कार्यक्रम, कवितेचं शिकवणं, हे सगळं ढाके सरांनी इतकं निगुतीने गेल्या अनेक वर्षात केलेलं आहे. आणि सगळ्यात खूप आनंदाची गोष्ट म्हणजे एके प्रकारे ते थोडंसं असं विद्वजन किंवा खूप मोठं व्यक्तिमत्व, पण जेव्हा आमचा मन्या त्यांना बोलवतो किंवा कधी आग्रह करतो तेव्हा ते इतके मित्रासारखे येतात. म्हणजे मनोजला खात्री असते की मी सांगितलं तर सर येतील म्हणून, आणि ते खरोखर येतात अशा सगळ्या कार्यक्रमाला. त्याचं एक विशेष आम्हाला खूप कौतुक आहे सरांचं कविता वाचणं. परत एकदा खूप वेगळं असं कविता वाचन आहे. मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आपण ढाके सरांना ऐकावं. वसंताबाई ढाके.
अरुण म्हात्रे, नायगावकर, बागवे, आपण सर्व आणि मी हा एक गनिमी कावा आहे की काय? मनोज आणि विश्वास यांनी केलेला हा गनिमी कावा आहे, पण फार सुंदर कावा आहे. काव्याचा कावा असेही आपण म्हणू. गनिमी काव्याचे नमुने या संग्रहाच्या संदर्भामध्ये जेव्हा बोलणं चाललं होतं, विश्वास कणेकरांनी काही कविता लिहिल्या आहेत असं मनोजनी मला सांगितलं. आणि मग विश्वासही म्हणाले की तुम्ही एकदा वाचून बघा. म्हटलं काही हरकत नाही, वाचूया. वाचल्या. पुस्तक काढायचं आहे, काढायचं की नाही याची मनामध्ये शंका होती विश्वासच्या, की आपण हे पुस्तक तयार करावं की नाही आहे. मग मनोजने पण कविता वाचल्या, मी वाचल्या आणि म्हटलं की नाही विश्वास, हे पुस्तक यायला पाहिजे, संग्रह निघायला पाहिजे, काही हरकत नाही. आणि मी स्वतःच म्हटलं त्यांना की 4 शब्द मी लिहीन या संदर्भामध्ये. आणि म्हणजे त्यांनासुद्धा असा मी काही सर तुम्ही लिहा असं म्हणायला अवसर दिला नाही. मीच म्हटलं मी लिहीन. एनिवे, तर ही कविता वाचल्यानंतर मला जे जाणवलं, मी एक थोडंसं टिपण यात लिहिलेलं आहे की आपल्या असण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या जाणीवा असतात. इथे काही कविता वाचून दाखवल्या, त्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आपल्या नजरेतून जगाकडे पाहत असतो. जग आपल्याकडे जगाच्या वेगवेगळ्या नजरामधून पाहिलं जात असतं. अनेक संदर्भ, अनेक संबंध, अनेक प्रकारची नाती असतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण काहीतरी कुठेतरी पाहतच असतो, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. तसं आणखी एक संबंध असतो, तो म्हणजे मी आणि तू असा. म्हणजे मी माझ्या नजरेतून माझ्याकडे पाहतो, तसं माझ्या नजरेतून तुझ्याकडे पाहतो आणि या उलट तुझ्या नजरेतून मला पाहिलं जात असतं. हाही एक संबंध असतो. आणखी एक संबंध असतो, तो या सगळ्या संबंधाहून खूप वेगळा, अत्यंत मोठा संबंध असतो. इथे मी आणि ते, माझ्या नजरेतून ते किंवा त्यांच्या नजरेतून मी असं राहत नाही, आम्ही असं बनतो. आम्ही सर्वत्र आम्हीच असतो. मी असतो सगळीकडे आणि ते माझ्यात असतात. विश्वासच्या कवितेतलं एक वाक्य आपण ऐकलं असणार की अनेक लोक माझ्या आत आहेत आणि ते बोलू पाहत आहेत. मला बोलता येत नाही, पण ते बोलू पाहत आहेत. परंतु नंतर या सगळ्या लोकांचं जे बोलणं आहे ते विश्वासच्या बोलण्यातून व्यक्त होतं. हा आम्ही संदर्भ आहे आणि आम्ही नावाचं जे नातं आहे ते जगात सर्वश्रेष्ठ असं नातं आहे. जोपर्यंत आम्ही या भावनेपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत मी आणि इतर, मी म्हणजे श्रेष्ठ, इतर म्हणजे कनिष्ठ, असाच भाव सर्वत्र असतो. किंवा मी आणि तूमध्ये मी वरच्या पातळीवर, तू जरा खालच्या पातळीवर. पण जेव्हा आम्हीमध्ये रूपांतर होतं तेव्हा आपण सगळ्या जगाला आपल्या कवेत घेतलेलंच असतं आणि आपणही त्यात मिसळलेलो असतो. तर हे कसं जाणवलं, तर या कविता वाचत असताना असं लक्षात आलं की हा कवी आतल्या जी काही तडफड सुरू आहे ते हे असं काहीतरी व्यक्त करायचं आहे आणि ते बरोबर व्यक्त होत आहे की नाही असं त्याला सारखं जाणवत आहे. म्हणजे एक लिहिण्याचा जो संघर्ष असतो, आत्मसंघर्ष ज्याला म्हणता येईल, लिहिण्याचा, व्यक्त करण्याचा, तर त्या धडपडीतून हा कवी जातो आहे. आणि आश्चर्य असं आहे की ही धडपडसुद्धा या कवितातून व्यक्त झाली आहे. म्हणजे ती बाजूला ठेवली आहे असं झालेलं नाही. तो जो त्रास आहे, संघर्ष आहे, छटफटाहट म्हणता येईल, ते सगळे या कवितेमधून दिसायला लागलं. आणि म्हटलं की ह्या कविता आहेत आणि त्या छापायला पाहिजे. मनोजचं वैशिष्ट्य सांगितलंच आहे. वर्णमुद्राची पुस्तकं अत्यंत देखणी असतात. किंबहुना आपल्याला सांगायला हरकत नाही की हे जे हार्डबाउंड पद्धतीनं जे पुस्तक आता मनोज सतत काढतो आहे तसं आता मराठीत सुरू झालेलं आहे. अनेक प्रकाशक हार्डबाउंड पुस्तकं काढण्याकडे वळलेले आहेत. याचा
अर्थ असा आहे की अतिशय सुंदर असलं पाहिजे पुस्तक, देखणं, टिकाऊ, मजबूत. अर्थात या पुस्तकाच्या आत असलेला जो मजकूर आहे तोही तेवढाच मजबूत असायला पाहिजे. तर या दोन्ही दृष्टीनं वर्णमुद्राने जे अलीकडे नाव कमावला हा शब्द जरा जास्त होईल, परंतु एक ओळख निर्माण केली आहे. तेव्हा त्यांनी ते पुस्तक प्रकाशित करावं याचा मलाही खूप आनंद झाला. त्यामुळे मग या कवितेच्या वाचनानंतर मला जे काही लिहावंसं वाटलं ते या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर त्याविषयी मी आत्ता सांगत नाही, मला फक्त एका वाक्याबद्दल बोलायचं आहे. ते वाक्य असं आहे, माझ्या अक्षरांच्या शब्दांना वाक्याचं दुःख आहे. कळणार नाही लवकर. माझ्या अक्षरांच्या शब्दांना वाक्याचं दुःख आहे. अक्षर आहेत, त्याचे शब्द बनतात, एकापुढे एक शब्द ठेवले की वाक्य बनतं. मग हे दुःख कशाचं आहे? अक्षरांना दुःख आहे, शब्दांना दुःख आहे, वाक्याचं दुःख आहे. भाषा आपण वापरत असतो, वेगवेगळ्या प्रकारची भाषा असते. बाजारातली भाषा, दुकानदारीतली भाषा, शासकीय भाषा, राजकीय पक्षांची भाषा, ती तर आजकाल भयानकच झालेली आहे, आपण ऐकत असतो. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या भाषा ज्या असतात आणि माणसांनी एकमेकांशी बोलण्याची, मनोगत व्यक्त करण्याची ती पण एक भाषा असते. मनोगत व्यक्त करता येत नाही ही पण एक भाषा असते. जे बोलायचं आहे ते बोलता येत नाही ही देखील एक भाषाच असते. या सगळ्या भाषेच्या मधून जेव्हा कवी, एवढं मोठं भांडार आहे भाषेचं, रोजच आपण वापरत असतो, पण काही शब्द येतात, ते एकापुढे एक रचले जातात, त्याचं एक वाक्य तयार होतं. हे वाक्य तयार होणं हे अत्यंत कठीण काम असतं. ते सहजासहजी वाक्य तयार होत नाही. आणि जेव्हा कवी असं आत्ता इथे म्हणतो आहे की माझ्या अक्षरांच्या शब्दांना वाक्याचं दुःख आहे, म्हणजे हे वाक्य घडवणं किती कठीण आहे. एक सरळ, सुंदर, छान, अर्थपूर्ण असं वाक्य तयार करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि ही जी काही आहे ओळख कवितेच्या संदर्भातली, ही या वाक्यामध्ये मला दिसली. आणि पुढे आहे, हृदय दिसून पडत नाही डोळ्यांना, डोळ्यांना दिसत नाहीत डोळे. डोळ्यांना दिसत नाहीत डोळे, हे तर फार संतांपासून आलेलं, चालत आलेलं वाक्य आहे की दोन डोळे शेजारी भेट नाही, असं काहीतरी म्हणसुद्धा आहे. परंतु जेव्हा डोळ्यांना दिसत नाहीत डोळे, याच्या पलीकडची, खूप अत्यंत पलीकडची आणि वरची पायरी जी संतांना साध्य झालेली होती, ती म्हणजे जेव्हा दोन डोळे एकमेकात मिसळून जातात, एकाग्र होतात. हे एक अवस्था आहे, ती योगातली अवस्था आहे. या कवीला योगापर्यंत जायचं आहे का? नाही. याच जगात, मानवी जगात, मानवांच्या, लोकांच्या सोबत राहत असताना ही जी दृष्टी आहे ती व्यक्त व्हायला पाहिजे, ती साध्य व्हायला पाहिजे. आणि ती दृष्टी व्यक्त होण्याचं जे काही दुःख आहे ते कवी सांगतो, माझ्या अक्षरांच्या शब्दांना वाक्याचं दुःख आहे. आणि दुसऱ्याही एका अर्थाने आपण पाहायचं झालं तर शेवटी दुःख, त्रास, कष्ट, परिश्रम, वेदना, यातना हे सगळं व्यक्त जेव्हा केलं जात असतं शब्दातून, शब्दापुढे ठेवून जुळवलं जात असतं, तेव्हा ते दुःख जणू काही त्या वाक्यात ओथंबून भरलेलं आहे. नुसतं आत नाही, हृदयात नाही, काळजात नाही, ती सगळी वाक्यच जणू काही दुःखाने भारून गेलेली आहेत. बऱ्याच दृष्टिकोनातून या वाक्याकडे पाहता येईल. परंतु असं एखादं वाक्य एखाद्या कवीला सुचतं, आणखी काय पाहिजे? म्हणजे आम्ही आपसामध्ये मनोजच्या भाषेमध्ये और क्या चाहिए जैन असं म्हटलं जातं. जैन तुला आणखी काय पाहिजे आहे? भरपूर झालं की असं एखादं वाक्य सुचणं. परंतु या कविता संग्रहामध्ये अशी अनेक वाक्य आहेत आणि त्याचा काही मी उल्लेखही केलेला आहे आणि ब्लर वर शेवटी ते दिलेलं आहे. तर आम्ही जिव्हाळी हा शब्द वापरत असतो.
नखाला जिव्हाळी लागली. तर विश्वासने जिव्हार लागलेल्या बोटांसारखं असा शब्द वापरला आहे. आता जिव्हाळी लागणे आणि जिव्हार लागणे अर्थछटा वेगवेगळे आहेत. जिव्हारमध्ये जिव्हाळी आहे आणि हृदयाला काहीतरी आर्त दुःख होणं, जिव्हारी लागणं हेही आहे. जिव्हाळी जिव्हारी हे एकत्र इथं आलेलं आहे. किंवा रस्त्यावरच बाळंत होतात, रस्त्यातून रस्ते निघतात, एका रस्त्यातून दुसरे रस्ते फुटतात, तिथून आणखी फुटतात. एवढं म्हणण्याचं कारण नाही, रस्तेच बाळंत होतात रस्त्यातूनच. किंवा हे तर वाक्य आपण नेहमीच म्हणायला पाहिजे. आता असो असोचे आयुष्य आणि इत्यादी इत्यादीचे जगणे. असो असेचे म्हणजे नेहमी असं म्हणावं लागतं किंवा इत्यादी इत्यादी म्हणावं लागतं. या पलीकडे दुसरं काही सध्या सुचत नाही. कारण भाषा नाही आहे किंवा या दोन्हीमधून व्यक्त होतं की माणसांना काही ओळख नाही, किंमत नाही, शून्य आहेत. असं असो असोचं जगणं आहे आणि इत्यादी इत्यादींचं जगणं. आणि आणखी एक आहे वाक्य, पर्यायी असण्याशिवाय पर्याय नाही. हे तर विलक्षणच वाक्य आहे. म्हणजे आता हे जणू काही आम्ही नेहमी असं म्हणत असतो की ही राष्ट्रीय स्वरूपाची वाक्य आहेत. हे केव्हाही आपण म्हणूया, पर्यायाशिवाय दुसरं काही पर्यायच नाही आहे. तर अशा प्रकारची वाक्य जेव्हा एखादा कवी कवितेतून सहजपणे लिहून जातो तर तिथे एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की हा मुद्दाम कविता घडवत नाही आहे, हा सहजपणे लिहितो. आणि सहजपणे लिहित असल्यामुळे त्याच्या वाक्यांना एवढं वजन प्राप्त झालेलं आहे. असे शब्द जुळवण्याचा प्रयत्न केला असता तर नसतं. त्यानं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गनिमी कावा होता. ते सैनिक शत्रुसैनिक चालले आहे पुढे, तिकडे उजेडी दिसतो आहे, पलिते लागलेले आहेत, मराठे मावळे तिकडे गेले असतील, चालले तिकडे, तिकडे काय दिसतात, बैल दिसतात, टेंभे लावलेले आहेत. आणि इकडे खरे मावळे इकडेच आहेत, ते शत्रू सैन्यावर तुटून पडत आहेत किंवा गडावर चढाई करत आहेत. कवितेच्या रसिकाच्या बाबतीत असं होत असतं की चुकून ते तिकडे टेंबे असलेल्या दिशेने जातात. उजेड आहे तिकडे, तिकडे कविता आहे, तिकडे कविता नाही. कविता इकडे आहे, आत आहे, अंधारात आहे. पण जर तुमच्याजवळ रसिकपणाची बॅटरी असेल, टॉर्च असेल, तर ती कविता दिसेल. ही जी कविता आहे ती अशी आपल्याला रसिकत्वाच्या प्रकाशात पाहायची आहे. मी आता इथे थांबतो, बहुतेक पुष्कळ वेळ झालेला आहेच. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि विश्वासला आता माझं वय झालं असल्यामुळे आशीर्वाद देतो असं मी म्हणतो. मला माहीत नाही मी जगलो स्वप्नात की सत्यात, की प्रश्नात, ग्लानीत की शुद्धीत, सगळेच नतद्रष्ट दुःख आठवायला लावतात. त्यांची भाषांतरे लिहू म्हटलं तर बोटातून वेदना उतरतात. मनाचे विस्कटलेले कागद तसेच सुरकुत्यांसकट माझ्यासमोर. बऱ्याचदा मी कुठे असतो याचा मलाच पत्ता नसतो. माणसांच्या रेंजमध्ये नसतो आणि माणसं माझ्या रेंजमध्ये नसतात. स्वतःला भेटतो आणि विचारतो, वेअर आर यू लॉस्ट. माझ्या अस्तित्वाची नवी भाषा लिहून काढली पाहिजे, माझी मीच आता. असं म्हणत हा सगळा संग्रह ज्या विश्वासनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि ह्या सगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कवितांच्या पार्श्वभूमीवर जर का आभार मानायचे झाले तर त्याच्याच शब्दात मानायला पाहिजेत. कारण विश्वास परत सरळ काही आभार मानत नाही. तो असं म्हणतो, पाहतोय बेंबीचा व्रण, तुझ्या असण्याची खूण, तुझ्या भरलेल्या आठवणींचं बंद शिवलेलं पोट, सगळं तूच निर्माण करतोस. स्वतःची नाळ कापत मोकळी होऊन जातेस. तूच असतेस सगळीकडे, तुला मागावं असं काहीच नाही आता. आता मीच घडवतो माझे आत्मचरित्र, तू करू नकोस कुठलीही ढवळाढवळ. आभाराच्या यादीतही तुझं नाव समाविष्ट करण्याची इच्छा नाही माझी. तर असं मला असं वाटतं की अनेक लोकांचे आभार मानायला पाहिजेत,
पण परत एकदा ही पण भावना आहे की ते आभार मानलेले त्यांना आवडणार नाहीत, इतका तो सगळ्यांचा मित्र आहे. या मित्रत्वाच्या भावनेने आलेले आपण सर्व रसिक, या कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय वसंत आबाजी ढाके, अशोक नायगावकर, अशोक बागवे, या सगळ्यांचे मी आभार मानतो. कोणाचे मुद्दामून आभार मानायचे राहिले असले तर त्यांचे पण नंदिता पाटकर, मृदुला भाटकर, अक्षय शिंपे, उदय सबनीस, विजय जोशी. आता उदय आणि विजयांना आभार मानलेले आवडणार नाहीत, कारण दे आर पार्ट ऑफ राजा असं आम्ही समजतो. सगळे ज्या प्रेमानं, ज्या विश्वासानं, सुषमाचे आभार मी मानणार नाही. खरं तर एकदा वाटलं की तिलाच आभार प्रदर्शनासाठी बोलवावं, पण ती नवीनच नाटक काहीतरी सुरू करेल अशी मला भीती वाटली. पण एकदा जोरदार टाळ्या सुषमासाठी सुद्धा होऊ द्या. हे तुला कळलं का कशासाठी? इतकी वर्षे त्याला सहन केल्याबद्दल. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार, आणि इथेच आपला कार्यक्रम संपतो आहे.